चलो करूया स्टार्ट. चला विचार काय क्वेश्चन असतील तर चॅट्स पण आहेत का? ओके येते वाईज सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक एक्सपेक्ट पी एस मशीन सोडून की पी एस मशीन मधलेच. म्हणून म्हटलं पॉवर सिस्टीम आणि हे काय कंपेनियन मोड. ठीक आहे, ज्यांना वाटतं त्यांनी हँड रेज करा, मग एक एक अलाउ करूया. तुमचे डाऊट मग पर्सनली विचारा. आता काय चॅटवर तर मी युट्यूबवर पण घेतलंय तसंही. 50-50 दोन्ही करायला लागतील. न्यूमेरिकल पण करायला लागतील आणि थेअरी पण आपल्याला 50-50च करायला लागेल, कारण एक्झॅक्टली सांगता येणार नाही. जसं लास्ट टाइमला 50-50 ऑलमोस्ट आलेलं, तसं या टाइमला येऊ शकतं. प्रेडिक्ट करू नका उगाच काहीही. फक्त थेअरी येईल, फक्त न्यूमेरिकल येईल, दोन्ही येईल 50-50. सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट मी सांगेन की आता बेटर की तुम्ही टेस्ट करत जा आणि टेस्ट प्रमाणेच फाइंड आउट करा. कारण आता मी एक वेगळं सांगेन, तुम्ही वेगळं करत बसाल, टेन्शनमध्ये याल, परत हे मी नाही केलं, हे टॉपिक करायचे बाकी आहेत. सो टेस्टमध्ये जसं सांगितलं ऑलरेडी की जिथे निगेटिव्ह मार्किंग येत जातील किंवा जिथे चुकतील त्या टॉपिकवर फक्त फोकस करा. आणि जे आत्ता येतंय तुम्हाला ऑलरेडी ते नंतर पण येणारच आहे. ओके, रिव्हिजन जे म्हणालो मी की रिव्हिजन करत बसला ना तुम्ही, तर रिव्हिजनमध्ये सगळ्या गोष्टी करत राहाल, राईट. की जे येतंय ते पण इझीवाल्या गोष्टी पण कराल, डिफिकल्टवाल्या गोष्टी पण करा, ते तर सगळेच करणार. मग रिव्हिजन आपला स्मार्ट अप्रोच ठेवायचा आहे, म्हणजे जे चुकतंय त्याच्यावर आपल्याला मेन जास्तीत जास्त काम करायचंय. जे येतंय ते परत परत वाचण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. तुम्ही स्मार्टली जर त्याचा टायमिंग यूज केला जो का आहे तो, तर तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. ओके ओके रत्नाकांत विचारू शकता तुम्ही, अलाउ करा तुमचा माईक. हॅलो. हॅलो 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 हाय. हा सर, मी मागे मेसेज केला होता तुम्हाला की बीएमसी साठी बॅच घेणार का? तुम्ही म्हणला होता की टाइम मॅनेज झाला तर घेईल म्हणून. कशासाठी? बीएमसी साठीची एसीजेई ची बॅच सर. बीएमसीचा मला करायचा प्लॅन, पण सध्या नाही टाइम मिळते. काय करायचं? मला खूप प्लॅनिंग आहे. मग मला वाटतं फायनली मला युट्यूबवरच करावं लागेल, कारण कसं आहे माहिती, मी बॅच स्टार्ट करेन, पण जर मला कम्प्लीट नाही करता आलं तर मग उगाच मुलं अपेक्षित राहतात आणि मग जर मला नाही पॉसिबल झालं जॉबमुळे, तर मग मुलांचं पण नुकसान होईल, फायनान्शियल पण, आणि त्यांचा टाइम पण वेस्ट होईल, आणि मग परत ते इम्प्रेशन खराब होतं मग असं आहे. तर बघू, मी ते ऑफिशियली झालंच तर, पण चान्सेस मला कमी वाटतात बीएमसीचे, कारण जर एक्झाम लवकर आली तर तोपर्यंत कम्प्लीट पण नाही होणार मग असं आहे. मग जे मी महाडिस्कॉमची आपली बॅच घेतली होती ना, त्यातून केलेलं माझं इलेक्ट्रिकलचं होऊन जाईल, पण मेकॅनिकल साठी काय करावं लागेल, काय आयडिया सर? साठी काय कर माहितीये, एसएससी जेईची प्लेलिस्ट मेकॅनिकलची मिळेल, मी बाय लिंक टाकतो ग्रुपवर. त्याच्यातून मग सब्जेक्ट बाजूबाजूला ठेवून मग एक एक टॉपिक वाईज टॉपिक करत कम्प्लीट कर, ते बेटर पडेल. ओके ओके, थँक्यू सर, एवढा डाऊट होता. ओके यशवंत कर, म्यूट अनम्यूट कर, विचार काय असेल डाऊट. सर माझा डाऊट असा आहे की डिस्कॉमचा पेपर चांगला सॉल्व्ह झाला होता, तर आता असा माइंडसेट बनलाय की 45+ क्वेश्चन व्हायला पाहिजे म्हणून वाटेल, तर चुकत आहेत काही क्वेश्चन, तर आता कसा माइंडसेट राहायला पाहिजे की? ओके, तर बघ, एक चांगला अटेम्प्ट हवा असेल तर मी म्हणेन की 40-45 एक चांगला अटेम्प्ट आहे, पण तुला ॲक्युरसी 90% खाली करता यायला काय, कमी नाही व्हायला पाहिजे, ती सॅक्रिफाईस नाही व्हायला पाहिजे 90%. म्हणजे 40%ला जर तू 90% ॲक्युरेसी म्हणतोय, म्हणजे तर तू 4 क्वेश्चन चुकवतोयस, 36 तुझे करेक्ट येत आहेत, आणि त्याच्यातून अजून तू 0.55 करत ऑलमोस्ट 2-2.5-3 मार्क तू घालवतोयस, राईट. तर ते 3-3 मार्क सुद्धा जाम मॅटर करतात. तर तू जास्त चुकत करत असशील तर म्हणजे तू प्लस 45 किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतोय, पण त्याचे सगळेच चुकत असतील किंवा 5-6 वगैरे चुकत असतील, तर त्याला काहीच फायदा नाही. बेटर की नकोच अटेम्प्ट करू, जे कमवलेस तेवढ्यावरच राहा, आणि ज्याच्यामध्ये गॅरंटी असेल मोस्टली त्याच टाईप क्वेश्चन फक्त अटेम्प्ट कर. बाकी एक्स्ट्रा रिस्क घ्यायला जाऊ नको. आता डिस्कॉमचा पेपर इझी आला होता, त्यामुळे तू अटेम्प्ट करू शकतो.
मे बी येस सर. ट्रान्सफर सुद्धा येऊ शकतो, असं मी डिनाय नाही करू शकत. ट्रान्सफरचा पेपर अगोदर पासून असं प्रिडिक्ट नाही करायला पाहिजे असं वाटतंय. नाही बघ, मी जे जो सायक्लिक पॅटर्न मध्ये आपण सॉल्व्ह करायला सांगू ना, की पहिले इझी सॉल्व्ह कर, मग मीडियम सॉल्व्ह कर, मग हार्ड सॉल्व्ह कर, तो त्याच्यासाठीच आहे की जे पहिले तुम्ही 50 क्वेश्चन एकदा गो थ्रू करत जाल ना, तेव्हाच तुम्हाला गोष्टी कळतील की कुठला म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे, पेपर इझी आहेत की मीडियम लेवलचे की एकदम टफ लेवलचे किंवा लेंदी आहेत. कारण कसं माहिती, जेव्हा तू स्टार्टिंगलाच क्वेश्चन सॉल्व्ह करत जातो, जर तुझे 10-15 क्वेश्चन जर पहिल्या फटक्यात सॉल्व्ह झाले इझिली विदाउट कॅल्क्युलेटर, तर म्हणू शकतो एक चांगल्या लेवलचा क्वेश्चन आहे, मीडियम लेवलचा क्वेश्चन आहे, म्हणजे पेपर आलेला आहे. सपोज तू पहिल्या सायकलमध्ये जर तुझे 20-25 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत विदाउट कॅल्क्युलेटर किंवा विदाउट पेन उचलता, तर आपण म्हणू शकतो की तो फार इझी लेवलचा आलाय. आणि एकदम तुझे अगदी 10-12च फक्त क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत किंवा त्यापेक्षा कमी सॉल्व्ह होत आहेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये, तर म्हणू शकतो की आपण थोडा टफ साईडला पेपर आलेला आहे. तर अशा वेळेला मग तो तुझा जो अटेम्प्ट आहे ना, तो तुझा फ्लेक्झिबल करावा लागेल. डोक्यात टार्गेट ठेवून तू 45 गेलास आणि पेपर टफ साईडला किंवा तिथे अॅक्युरसी जास्त मॅटर करते, तर अशा वेळेला मग प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जर इझी आला तर तुला जास्त अटेम्प्ट ठेवायलाच लागणार, तेव्हा 45 पण मिनिमम अटेम्प्ट ठेवायला लागेल सिलेक्शनसाठी. सो आकडा नको लक्षात ठेवू, जो सायक्लिक जे मी सांगतो इझी, मीडियम आणि हार्ड लेवलचे, ते त्याच्यासाठी विदाउट काय म्हणतो आपण कॅल्क्युलेटर यूज करता किंवा फक्त जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही इझिली जेवढे सॉल्व्ह करत जाल पहिल्या अटेम्प्टमध्ये, त्यानंतर मग जे तुमचे जणे सॉल्व्ह होण्यासारखे आहेत, पण आत्ता नाही, थोडा टाइम लागेल, पण कॉन्फिडंट आहात तुम्ही ह्याबाबत की हा येस, हे लेवलचे मी क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर असे जे तुमच्यासमोर क्वेश्चन आहेत ते मार्क फॉर रिव्ह्यू ठेवा. आणि जे एकदम टफ लेवलचे की जे तुम्ही कधीच बघितले नाही किंवा फारच लेंदी दिसायला आहेत, त्याचं सेंटेन्स फ्रेमिंग जास्त आहे किंवा तुम्हाला माहितच नाही कसं अटेम्प्ट करायचं, तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही डायरेक्टली स्किप करा किंवा लाल मध्ये मार्क करा. म्हणजे एक तर ग्रीन व्हायला पाहिजे, पर्पल किंवा मग रेड, ते डायरेक्टली स्किप येतात ते. तर अशा हिशोबाने तुम्ही सॉल्व्ह करत जात नाही एक एक करत, तुम्हाला समजेल की पेपरची डिफिकल्टी लेवल काय. आताच मी एका स्टुडंट सोबत बोललो मगाशी, ते इव्हन काल पण बोललो, तर दोघांचा पण अटेम्प्ट सेमच होता की 1 तास ते पूर्ण टेक्निकल करत होते आणि नंतर पूर्ण घड्याळी 1 तास ते नॉन टेक्निकल करत होते. तर असं करू नका. जसं मी सांगितलं, इझी वाले क्वेश्चन सॉल्व्ह करा, मीडियम वाले, जेणेकरून टेक्निकल मग परत नॉन टेक्निकल, परत टेक्निकल नॉन टेक्निकल, मग परत टेक्निकल, अशा हिशोबाने जर तुम्ही कराल ना, तर तुम्हाला पेपरची डिफिकल्टी लेवल पण समजेल आणि तुम्हाला समजेल की अटेम्प्ट करायचा किती किंवा नाही करायचा. तर माझ्या वेळेला मला समजत होतं, मी माझ्या पेपरला तेच बोललो की मी 120 अटेम्प्ट का केला, कारण मला वाटत होतं की माझा नॉन टेक्निकलचा अटेम्प्ट फार कमी होतोय. टेक्निकल पण मी 42 अटेम्प्ट केलेले, पण नॉन टेक्निकलचा मला वाटत होतं अटेम्प्ट कमी होतोय, तर कदाचित माझं सिलेक्शन होईल की नाही होईल हे माझ्या याच्यात डोक्यात चालू होतं. त्यामुळे मी नॉन टेक्निकलमध्ये थोडी रिस्क घेतली, कॅल्क्युलेटेड रिस्क. आता हे ऑन द स्पॉट तुम्हाला पेपर बघूनच ठरवायला लागतील ह्या गोष्टी, राईट? त्यामुळे प्रेडिक्ट करू नका, पण मॅक्झिमम स्कोअर करायचा आणि एक टार्गेट पाहिजे हवं असेल तर एक 100+, जसं मी म्हणतो नेहमी की तोच टार्गेट ठेवलं तर तुम्हाला कळेल. पण ऑब्व्हियसली पेपर बघून तुम्हाला थोडा फ्लेक्झी व्हायला लागेल, त्या हिशोबाने गोष्टी चेंज करा. म्हणून ते ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, की किती अटेम्प्ट करायला पाहिजे, किती नाही करायला पाहिजे, की पेपर इझी असून सुद्धा मी कमी अटेम्प्ट केले आणि टफ असून सुद्धा मी जास्त अटेम्प्ट केले, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेस्टवरूनच समजतील. जसं जसं तुम्ही टेस्ट जेवढ्या आता 4-5 किंवा 5-6 जेवढ्या काय द्याल टेस्ट, त्याच्यावरून तुम्हाला अंदाजा येईल की ॲव्हरेज मुलांचा स्कोअर किती आणि माझा किती आलाय ते त्या हिशोबाने. ठीक आहे? चलो, हे असेच तुमचे क्वेश्चनचे डिस्कशन करतोय आपण, कारण मला आता मेसेज आले होते पर्सनली, सो बेटर बोललो की सगळ्यांनाच कळू दे. जर बऱ्याच मुलांचे कॉमन असतील क्वेश्चन्स तर एकसाथ तिथे कव्हर होऊन जातील. अजून कोणाचं असेल तर हँड रेज करा आणि मग अनम्यूट करा, म्हणजे मला बोलता येईल जे काही क्वेश्चन्स असेल तर. अजय सर, कंट्रोल सिस्टीमवर किती क्वेश्चन येऊ शकतील? हार्डली 1 ते 2, नॉट मोर दॅन दॅट. आतापर्यंतच्या अनालिसिस वरून तरी सांगतो. जास्त भर कशावर द्यायला पाहिजे असं विचारतो न्यूमेरिक, तेच सांगतो तुला. नाही सांगणार मी की कोणत्या एका पर्टिक्युलर दे. ऑलमोस्ट दोघांचे पण चान्सेस 50-50 आहेत यायचे. विचारा पटपट, लाजत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. क्वेश्चन विचार, तुमचे जेवढे डाऊट्स आहेत ते, कारण नंतर परत टाइम मला मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही. मेंटेनन्सची वगैरे कामं चालले सध्या ऑफिसमध्ये. सर आता फुल रिव्हिजन प्लस टेस्ट. थांब 1 मिनिट, कोणी चालू केलं तर 1 मिनिट म्यूट कर फक्त, मी सांगतो तुमचं डाऊट घेतो आणि हँड रेज करा म्हणजे मला समजेल की कोण बोलतंय ते. सर आता फुल रिव्हिजन आणि मॉक टेस्टचं कसं मॅनेज करू? की मी कालच व्हिडिओ बनवलेली की 18 डेजचं कसं करायचं ते. त्याच्यामध्ये मी सगळ्या डिटेलमध्ये सांगितलं की एक टेस्ट द्या, त्यानंतर पुढचे 2 दिवस त्याचा अनालिसिस करा. 1 दिवस टेस्ट दिल्यानंतर अनालिसिस करा, त्याच्यामधले जे चुका झाल्या त्याच्यावर काम करा, त्याचे पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करा 10 ते 15 प्रत्येकाचे, आणि जो निगेटिव्ह मध्ये मार्क्स जात आहेत
त्याला पॉझिटिव्हमध्ये घेऊन यायचं ट्राय करा. 1 दिवस टेस्ट, 2 दिवस त्याचा पुढचा ॲनालिसिस आणि प्रॅक्टिस, रिव्हिजन प्लस क्वेश्चन्स. परत चौथ्या दिवशी टेस्ट द्या. परत 2 दिवस त्याचा ॲनालिसिस आणि चुकलेल्या क्वेश्चन्सची रिव्हिजन आणि त्या सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स आणि परत टेस्ट. सो कमीत कमी ॲटलिस्ट 1 दिवस तरी गॅप ठेवा मध्ये, कारण इम्प्रूव्हमेंट जर झालीच नाही, फक्त टेस्ट देणं हा आपला उद्देश नाहीये. तर टेस्टच्या मार्फत आपलं कुठे चुकतंय, कुठले क्वेश्चन्स अजून आपला करायचं बाकी आहे, कुठल्या क्वेश्चन्सवर आपलं काम करायसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी जागा आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. तो बेटर की टेस्टचा ॲनालिसिस करून त्यावर काम करा. फक्त टेस्ट देणं सफिशियंट होणार नाहीये. ठीक आहे, अभिरूप कर म्यूट, अनम्यूट कर आणि विचार क्वेश्चन. हॅलो सर. सर ऍक्च्युली माझा डाऊट होता की सर डिस्कॉमच्या वेळेस मी अशी नॉन टेक्निकल स्ट्रॅटेजी वापरलेली की क्वांट मध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ना, ते म्हणजे 8 का 9 ते मग मी सोडून दिले, पण बाकीचे जे सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन आणि जे डी आहेत ना, मग सगळे परफेक्ट केले. मग ते जमलेली मला तिथं, म्हणजे तिथं मला तेवढी अॅक्युरेसी वाटत होती. आणि रिझनिंग साठी पण सर मला सिलो मध्ये म्हणजे जमत नाही सर, ते थोडं कन्फ्युज होतं. मग ते आता वेळ पण नाही त्यात जाण्यात. पण ओके, बाकीचे पजल वगैरे जमत होते. मग सर ही स्ट्रॅटेजी कंटिन्यू करू का? कारण की त्याने येतंय का अजून थोडा 2 वीकचा वेळ आहे आपल्याकडे, 10-12 दिवस. मग त्यामध्ये मग ते वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये क्वांटचं जरा घुसू आणि मग इकडे सिलोला पण थोडा ट्राय करू एकदा का नको? कारण की म्हणजे माझं पक्क आहे त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करू का? मग काय मला करू शकतो? कळलं. मला टेक्निकलचा अटेम्प्ट वगैरे किती होतो किंवा टेक्निकल मार्क्स किती येतात तुझे सध्या? 42-43 अटेम्प्ट करतो मी, त्यातले मग 38-39 वर म्हणजे येतात ऍक्युरेट, बाकीचे चुकतात. ओके, चांगलं आहे, चांगलं आहे. अटेम्प्ट चांगला आहे आणि तुझी अॅक्युरेसी पण चांगली आहे. फक्त मग आता थोडं आपल्याला पुश करावं लागेल. आता आपल्याला कन्फर्मेशनकडे जायचं सिलेक्शनसाठी, बरोबर? तर मग मला वाटतं की थोडंसं तुझं रिझनिंग ॲप्टिट्यूडमध्ये जर खेचता आलं ना तुला, 1-2 तरी टॉपिक अजून नवीन शिकता आले तर शिक. एकदम वर्ड प्रॉब्लेममध्ये शेवटी काय असतं, ते दिलेलं असतं त्याच्यातूनच वाचून काढायचं. तर तुला पझल सिटिंग अरेंजमेंटच्या बाबतीत म्हणत नाहीये, पण बाकी डीआयच्या बाबतीत जरी आलं तर डीआयचा एक वेळ करू शकतोस तू. पण डिपेंड करतं शेवटी. मी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे ना, हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. मला जो टॉपिक टफ वाटतो तो तुला कदाचित इझी वाटू शकतो. तो तिसऱ्या व्यक्तीला अजून कदाचित कसाही वाटू शकतो. डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. तर त्यामुळे तुला बघ की कुठल्या टॉपिकमध्ये कम्फर्टेबल आहेस किंवा तुला कुठले टॉपिक जास्त इझिली सॉल्व्ह करता येते. फक्त एवढा अटेम्प्ट कर की तुझा आता टेक्निकल चांगल्या लेव्हलवर आहे ना, टेक्निकल थोडासा पुश कर आणि नॉन टेक्निकल पण टॉपिक फाइंड आउट कर की मला अजून कुठे काम करता येऊ शकते या मिनिमम डेजमध्ये. असं नाही म्हणत आहे की तू सगळंच कर. रिझनिंगमध्ये एकदम आउट ऑफ सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायचं ट्राय कर. मी असं नाही म्हणणार आहे. पण ॲटलीस्ट 1-2 टॉपिक तरी एक्स्ट्राचे सिलेक्ट कर. वर्ड प्रॉब्लेम नाही सिलेक्ट केले तरी मग दुसरे छोटे-छोटे टॉपिक जे असतील जे तुला आत्तापर्यंत जमले नाहीये, त्याच्यावर मग एकदा हात मारून घे. कारण आहे अजून टाईम, नाही असं म्हणता येणार नाही. आणि शेवटी तुला इम्प्लिमेंट करायला परत टेस्टचा टाईम मिळतोच सुद्धा. जर तुला वाटतंय की बाबा माझ्याच्याने नाहीच होते किंवा अति टाईम वेस्ट जातोय, तर मग सोडून दे. मग ते शेवटी तुला एक्सपेरिमेंटच करावे लागतील. आता हे पर्सन टू पर्सनच्याच गोष्टी आहेत, पण खेचू शकतोस अजून. मग सिलेक्शनकडे आपण कॉन्फिडेंटली अजून जाऊ शकतो त्या मनाने. सर मध्यंतरी तुम्ही एक सर युट्यूबवर व्हिडिओ टाकले आणि ते म्हणजे तुक्के मारण्याची रिस्क घेऊ शकतो का जास्त? म्हणजे जर आपल्याकडे नॉन टेक्निकल जर मध्ये वाटत येस, असेल नॉन टेक्निकल मध्ये नॉन टेक मध्ये होतोस, पण म्हणून एकदम अंधार रिस्क घेऊ नकोस. कॅल्क्युलेटेड रिस्क घे की किती अटेम्प्ट करू शकतो, किती रिस्क घेऊ शकतो ते घेऊ शकतो. मी तर स्वतः घेतलेली. ओके सर, चालेल. थँक्यू सर. ओके, वेलकम. तुषार क्वेश्चन विचार. तुषार आहेस का ऑनलाईन? नाही तर थांब, मी तोपर्यंत मी चॅट मधले क्वेश्चन घेतो. मशीन अँड नेटवर्कवर किती क्वेश्चन येऊ शकतात दॅट टॉपिक्स? ओके, त्याने ऑलरेडी विचारलं तुषारचा क्वेश्चन. मशीन अँड नेटवर्क्सवर किती क्वेश्चन्स येऊ शकतात? मशीनचे मला वाटतं एक 5-6 क्वेश्चन तरी येतील आणि नेटवर्क पण सेम एक 4-5 क्वेश्चन तरी येऊ शकतात नेटवर्क आणि मशीनचे दोघांचे इंडिव्हिज्युअली. सर पॉवर सिस्टीम अँड मशीन्सवर 70% पेपर येईल का? असं आपण नाही सांगू शकत. पण मेजॉरिटी पोर्शन पॉवर सिस्टीमला आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. या दोघांना मिळून 70% नाही मिळणार. पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क्स आणि मेजरमेंट या चौघांना मिळून मी म्हणू शकतो की 70% पोर्शन असू शकतो या 4 सब्जेक्ट्सला मिळून. सर महाडिस्कॉमची लेवल होती तिच्यापैकी कसं माहिती आहे बघ, 70% जरी आपण म्हणालो ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे पॉवर सिस्टीमचे क्वेश्चन मिळतील किंवा असे मशीनचे क्वेश्चन मिळतील जे तुमच्याच्याने नाही सॉल्व्ह होणार किंवा जो पहिला मुलगा येईल ना टॉपर त्याच्याच्याने पण नाही सॉल्व्ह होणार. कारण त्याचे टाइम कन्झ्युमिंग किंवा एकदम आउट ऑफ द लीग क्वेश्चन विचारलेले असतात की जे
किंवा त्याला कदाचित कॅल्क्युलेटर पण लागेल, जे सोडून देण्यासाठी क्वेश्चन आलेले असतात. तर त्यामुळे आपण भले पॉवर सिस्टीम करतोय, मशीन्स करतोय, चांगल्या लेवलवर करतोय, तरी सुद्धा हे एक लक्षात ठेवा की इगोवर घेऊ नका कुठलाही क्वेश्चन. जर तुमच्याच्याने नसेल सॉल्व्ह होत, ठीक आहे बाबा, एक्सेप्ट करा. त्याच्या बदल्यात दुसरा क्वेश्चन कुठला इझी असेल तर सॉल्व्ह करा म्हणून मी सजेस्ट करेन. आता पण मगाशी कॉल आला त्यांना पण मी म्हणालो की एनालॉग आणि डिजिटल वगैरे पण गोष्टी बघून जा. ऍटलीस्ट खूप सोपा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो शेवटी सेमच मार्क देऊन जाणार आहे, राईट. तुम्ही पॉवर सिस्टमचा क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा मशीनचा सॉल्व्ह करा किंवा नेटवर्कचा करा, एनालॉग डिजिटल कुठलाही सॉल्व्ह केला तरी तुम्हाला सेमच मार्क्स मिळणार आहेत, राईट. तर त्यामुळे ह्या 4 सब्जेक्टला तर द्याच भेटेल, पण बाकीचे पण एकदा बघून जा ऍटलीस्ट. बाकी मी एक्स्ट्राचं नाही म्हणणार, पण ऍटलीस्ट आपले व्हिडिओज तरी बघून जा. व्हिडिओज आणि जे काही PDF आपण प्रोव्हाइड केले तेवढं तरी बघून जा, म्हणजे तुम्हाला रिग्रेट नाही होणार की हा एवढा इझी क्वेश्चन असून सुद्धा मी अटेम्प्ट नाही करू शकलो. सो महाडिस्कॉमची लेवल होती तिच्यापेक्षा पॉवर सिस्टीम इलेक्ट्रिकल मशीन, त्याचं काय? सर आता YCT झाले आणि टेक्स्टबुकचे मॉक चालू आहे, बट मेड इझीचे इंजिनिअरिंग सर्व्हिस करायची गरज आहे का? तुला बघ, तुला प्रॅक्टिस करायची तर डेफिनेटली करू शकतो, काहीच हरकत नाहीये त्याच्यामध्ये. टेक्स्टबुकचे आणि मॉक, हा तेच बोला, मॉकमध्ये जेव्हा चुकलेले असतात ते प्रॅक्टिससाठी तू इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामचे क्वेश्चन चालू करू शकतो ना. किती पण एक्स्ट्रा केलं ना, काय वाया नाही जाणार आहे तुमचं, पण कमी केलं तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जेवढं करता येईल तेवढं करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर MCQ प्रॅक्टिससाठी ओमचे MCQ सफिशियंट राहतील काय? बस सफिशियंट ना, मी सांगतो, तू इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम कर, गेट कर, असिस्टंट इंजिनियर कर, JEE कर, ITI लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह कर, सगळ्या स्टेटचे एक्झाम सॉल्व्ह केले, ते कधीच सफिशियंट होणार नाही. एवढं आहे की फक्त तू जेवढं अटेम्प्ट करतोयस किंवा सॉल्व्ह करतोयस ना, त्याच्यामध्ये चुका करायचं ट्राय, म्हणजे चुका कमी करायचं ट्राय कर आणि स्वतःचा स्कोअर फक्त इम्प्रूव्ह करायचं ट्राय कर. सफिशियंट म्हणजे काय, तुला 100 आउट ऑफ 100 मार्क्सचा स्कोअर नाही करायचे, जे काय आपले 100% आपल्याला मार्क्स तर काढायचे नाहीयेत त्याच्यामध्ये. जेवढे तू करतो तेवढे करेक्ट कर आणि शेवटी किती पण प्रॅक्टिस केली तरी एवढं लक्षात ठेव की तुला असे क्वेश्चन पेपरला मिळणार की जे तुझ्याच्याने नाही सॉल्व्ह होणार. तुझ्याच्यानेच काय, जो रँक 1 काढणार त्याच्याच्याने पण ते नाही सॉल्व्ह होणार. तर त्यामुळे सफिशियंट असं काहीच राहणार नाही, पण जेवढं उरलेल्या 15 दिवसामध्ये जेवढं स्ट्रेच करता येईल तुम्हाला स्वतःला स्ट्रेच करा. आणि कारण एकदा गेलेली संधी परत येणार नाहीये, ओके. आणि आता लवकर यायचे चान्सेस पण फार कमी आहेत, तर त्यामुळे बेटर की जेवढं करता येईल तेवढं नक्की करा. आणि सफिशियंट काहीच नको, नेव्हर सेटल होऊ नका की बाबा एवढंच बस आहे का. नाही, तुमचं जोपर्यंत थकून तुम्ही पडत नाहीत ना तिथपर्यंत, तोपर्यंत करत राहा. आणि शेवटचे 15 दिवस आहेत, तुम्हाला नंतर 16व्या दिवशी येऊन कोण म्हणणार नाही की आता कर म्हणून, आणि येऊन सुद्धा त्याचा काय फायदा नाही 16व्या दिवशी, राईट. जे करायचे ते आत्ताच करून घ्या. ओके, अतुल, राहुल कोण असेल तर पहिला विचारा. ओके, हॅलो. हा बोल. हा ऍक्च्युली मी ना जॉब करतोय, तर मला थोडासा वेळ कमी होता, तर मला एक विचारायचं होतं की आता जो नॉन टेकचा जो पोर्शन आहे त्याला शॉर्ट ड्युरेशन मध्ये म्हणजे आयडिया आहे मला सगळ्या याची, प्रॅक्टिस थोडीशी कमी आहे, बघ कसं करता येईल कव्हर आता एवढ्या शॉर्ट ड्युरेशन मध्ये. कव्हर म्हणजे तुला तर प्रॅक्टिसनेच होणार आहे ह्या गोष्टी. एक तर तू सब्जेक्ट वाईज त्याच्या टेस्ट अवेलेबल असेल कुठे तर त्या देऊ शकतोस, किंवा फुल लेंथ मध्ये जेवढा येतोय त्याच्यानेच कर. तू नोट्स वगैरे काढलेस की त्याचे फॉर्म्युला वगैरे लिहिलेत का वेगळे नॉन टेक्निकल साठीचे? हा आहेत, तर तेच मला आता म्हणजे जास्त प्रॅक्टिसला तर वेळ नाहीये, तर जेवढा पोर्शन असेल तर तेवढा म्हणजे जसं आपण रिव्हिजन टाइप मध्ये करतो, एक टाइपचे एक 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघण्यासारखे. ते टेस्ट मध्ये चालेल ना? मिळतील ना मग तशी, तसं पण तुला टेस्ट मध्ये ते मिळतीलच ना गोष्टी, मग बेटर की हा. टेस्ट मध्येच करताना करून जा मग. चालेल. किंवा IBPSC वगैरे काही POचे लेवलचे जे त्या टेस्ट पण असतील, ते डेली प्रॅक्टिस कर मग सब्जेक्ट वाईज एक किंवा टॉपिक वाईज 5-5, 10-10 क्वेश्चन पण आहेत ना टेक्स्टबुक वर अवेलेबल. बरं. एक टॉपिक घे किंवा 2-2 टॉपिक घे आणि त्याचे मग सॉल्व्ह कर फक्त क्वेश्चन, म्हणजे तुला काय आयडिया पडेल की काय लेवलचे क्वेश्चन्स येत आहेत. बरोबर. आता त्याच्यामध्ये एकच आहे की आता सपोज 80 क्वेश्चन्स आहेत आपले, तर मॅक्झिमम ट्राय असला पाहिजे, म्हणजे आता सगळे तर काही अटेम्प्ट नाही होणार कारण लेंथी राहणार पेपर. बरोबर. तर रिझनिंगचे जर सपोज आपण बऱ्यापैकी कव्हर केले म्हणजे विदाउट मिस्टेक्स, तर ते पण बेनिफिशियल राहील असं. तर त्याच्यामध्ये जर सपोज आपल्याला ज्याला नाही वाटत आहे की क्वेश्चन्स प्रॉब्लेमॅटिक आहे, तर तो सॉल्व्ह न केलेला बरा, म्हणजे रॉंग होण्यापेक्षा. आणि मॅथ मध्ये म्हणजे थोडंसं इम्पॉर्टंट टॉपिक्स काय सांगता येईल याच्यामध्ये?
इम्पॉर्टंट टॉपिक्स असं नाही, मी तुला तेच म्हणाले ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग मध्ये आहे ना, तुमचं पकड कुठल्या टॉपिकवर नाही हे तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकता. आता मला काही काही वेळेला सिलॉजिझम मला नाही आवडायचं किंवा मला ते टफ वाटायचं सिलॉजिझम. पण बाकीच्या मी आता बघतो ना ग्रुपवर, पण सिलॉजिझम काही काही मुलं एकदम आरामात सॉल्व्ह करतात. मी त्यावेळेला मला नाही आवडायचं किंवा मला नाही जमायचं किंवा मी त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नव्हतं सिलॉक्सवर. त्यामुळे माझं इझी टॉपिक आणि तुमच्या इझी टॉपिकमध्ये फरक असू शकतो, आरामात फरक असू शकतो. फक्त तुला एवढा स्कोर कर की तुझा टॉपिक कुठला आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक्स अवॉइड करायचं ट्राय कर. आणि जर कुठे इम्प्रूव्ह करता येत असले, ऍटलीस्ट 1-2 टॉपिक जरी नवीन तुला करता येत असतील, तर त्याच्यावर तू काम कर मग. लास्ट टाइमला DI वरती फोकस केलेलं ना ऍप्टी मध्ये. DI वरती म्हणजे यावेळेस पण म्हणजे DI म्हणजे इम्पॉर्टंट आहे ना. DI तर नेहमीच, DI तर प्रत्येक एक्झामला इम्पॉर्टंट असतो. DI वर तर येतातच क्वेश्चन आपल्या. DI वर पझल, सिटिंग अरेंजमेंट, तुझा इक्वॅलिटी, नॉन इक्वॅलिटी किंवा सिलॉग्स वगैरे जे आहे त्याच्यावर तुला येणारच क्वेश्चन्स. फक्त आता तुला ते अटेम्प्ट करता येत आहेत की नाही किंवा तुझी त्याच्यावर त्या टॉपिकवर किती पकड आहे हे तर तुझ्यावर डिपेंड करतं. ओके. आणखी एक होतं, एक टेक्निकल मध्ये आपला जो जे फॉर्म्युला आता रिसेंटली विचारलेले गेलेले आहेत, जो आपला DC3 वायर सिस्टीम वगैरे जे आहे, मिड पॉइंट अर्थ वगैरे, त्याचे पावलं तर त्याचे काही ठिकाणी डायरेक्ट MCQ आहेत, पण बाकीचे काही सपोज विचारल्या कुठल्या सिस्टीमचे तर त्याचे डायरेक्ट काही थेरी नाही आहे त्याची अशी अवेलेबल. बरोबर, नाहीच आहे. हा, तर ते कसं करता येईल? म्हणजे सपोज आता लक्षात आलं ना की एखादा क्वेश्चन विचारला DC पर्टिक्युलर सिस्टीमचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस काढा, पॉवर लॉस, डिराईव्ह करावं लागेल दरवेळेला. मी पर्सनली मी हा क्वेश्चन पण सोडून दिला, कारण मला ह्याच्यामध्ये अजिबात गॅरंटी नव्हती. आणि बघ, तू सगळ्याच्या सगळ्या 50 क्वेश्चन तर अटेम्प्ट नाही करणार आहेस. तुला जेवढा डेटा अवेलेबल आहे आपल्याकडे टेबलमध्ये वगैरे जो अवेलेबल आहे, जर त्यातलंच आलं तर तू अटेम्प्ट कर. आता शेवटी कसं माहिती, आपलं माइंड असंच असतं की तू 100 95 गोष्टी केल्यास ना, तुला त्याचं कौतुक नसेल. तू जे 5 गोष्टी नाही केल्या त्याच नेहमी तुला त्रास देत राहतील शेवटपर्यंत. अरे ह्याच्यातून क्वेश्चन आला तर काय? पण तुला त्याच्यामध्ये करायचंच नाहीये. तू 95% जरी परफेक्ट करून गेलास तर त्यातलं तू 90च करेक्ट करू शकणार आहे. म्हणजे परफेक्ट केलेलं पण तुझ्याकडे चुकणार आहे. जे तू सोडलंय तसं पण सोडायचंच आहे ना. मी तुला म्हणून तुला आकडा एक्झॅजरेट करून नाही सांगितलं की 50 मध्ये तुमचे 48 अटेम्प्ट झाले पाहिजेत. मी 42-45 सांगतोय. त्यातल्या 42-45 मध्ये पण तुम्ही अटेम्प्ट येतो तुमचा. चल 42च बघू. मी 42 केले तर मी तुम्हाला सांगेन चल 42 अटेम्प्ट करा. पण त्यातले पण आपले करेक्ट येणार नाहीयेत सगळेच. येणार नाहीयेत, बरोबर. आता मी पण करत असताना पण माझे चुकलेलं. मला तेव्हा वाटलेलं की माझं बरोबर आहे उत्तर. पण नंतर बाहेर आल्यानंतर रिकॉल झाला किंवा नंतर क्वेश्चन रिराईट केला किंवा त्याचं सोल्युशन काढायला बसलो, म्हटलं अरे तिथे मिस्टेक करून आलो मी ही गोष्ट. म्हणजे असं नाहीये. आणि शेवटी तुला पेपर देताना तुला वाटणारच नाही की ही मिस्टेक आहे माझी. तू तर करेक्ट वाटणार आहे ना की मला हे करेक्ट आहे, हे बाहेर आल्यानंतर तुला कळेल किती मिस्टेक आहे. त्यामुळे जे येतंय त्याच्यावर फक्त फोकस कर. आणि जे नाहीये म्हणजे रिझनिंग ऍप्टिट्यूड मध्ये बघू शकतोस, पण टेक्निकल मध्ये उगाच जास्त टेन्शन घेत बसू नकोस, असं आहे. बरोबर. तर मेजर आपले रिव्हिजनचे बेसिक 4 सब्जेक्ट आता थोड्याशा राहिलेल्या वेळेमध्ये 4 आपले मेन सब्जेक्ट जे आहेत म्हणजे पॉवर सिस्टीम, मशीन, मेजरमेंट आणि नेटवर्क, याच्यावर थोडासा फोकस आणि उरलेला थोडा 1-2 म्हणजे जर टाइम भेटला तर राहिलेले बाकीचे 1-2 दिवसामध्ये बाकीचे इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल किंवा अॅनालॉग म्हणा तसं करता येईल. करायचे पण असं तरी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जर टफ वाटत असेल तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे स्किप कर, अजूनपर्यंत केला नसेल तर. नाही केलेलं आहे, फक्त एकदा रिवाइज करायला लागेल. अॅनालॉग डिजिटल कंट्रोल बघून तरी जा ऍटलीस्ट, कारण ते खूप म्हणजे अति इझी क्वेश्चन टॉपिक्स आहेत आणि त्याच्यावर फार बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. बेसिक लेवलचे क्वेश्चन असतात. म्हणजे आपण जरी फॉर्म्युले वगैरे असे नॉर्मल बघून गेलो डायरेक्ट किंवा सिस्टीमचे रिलेटेड तर ते अटेम्प्ट होण्यासारखे एक्झॅक्टली. म्हणजे असे एकदम डीप मध्ये नाही विचारणार की जसे गेट की वगैरे. डायरेक्ट तुम्हाला त्या सिस्टीमचं फॉर्म्युला माहित असेल तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल असं. येस येस. चालेल. ओके चलो. राहुल विचार क्वेश्चन. हॅलो सर. हॅलो. येतो का आवाज? येस येस येस. सर माझा प्रश्न असा आहे का आता महाडिस्कॉमला जे 2 शिफ्ट झालेले, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये, तर मग त्याच्यामध्ये असा डिफरन्स असं जाणवलेला का पॉवर सिस्टमला आणि मशीनलाच भर दिला गेला, बट कन्सेप्च्युअल दोन्ही क्वेश्चन वेगळे विचारले गेले त्यांनी. आणि तुम्ही जे विचारलं की आता जसं काही आता न्यूमेरिकल पॅटर्न्स, ओके, न्यूमेरिकलला असा माझा प्रश्न होऊ राहिला का काय करावं न्यूमेरिकल, कारण की जर का आपण 1 लाईन म्हणतो की ते टाइम कन्झ्युमिंग असतात, तर विचार जातं का ते एक्झाम मध्ये ऍक्च्युअल मध्ये टाइम कन्झ्युमिंग मध्ये? का नाही विचारले जाणार? 1 मिनिट थांबा जरा, कॉल येतो. हॅलो, बोला ना.
तुम्ही कधी आहे? यश आहे. हा, ओके. हा, बोल. हा सर, मग ते थोडा प्रश्न असा होता का गेट लेवल का आयएएस? आता जर का ईएससी लेवल केलं तर एएससी अख्खी थेरी आहे, बट जे न्यूमेरिकल आहे त्याच्याबद्दल फक्त वन लाईनची केले चालेल का? असं काही जास्त काही क्वेश्चन जे त्याला कॅल्क्युलेटर रिक्वायरमेंट आहे किंवा कॉस साइन डेटा काढावं लागेल किंवा असं डेल्टा काढावं लागेल, मग त्या केसमध्ये काय करावं लागेल त्याला? ते बघा, कॅल्क्युलेटर नाहीये हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राईट? आणि Yes. इंजिनिअरिंग सर्व्हिसला पण कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. त्यामुळे बरोबर. प्रोबॅबिलिटी आहे की इंजिनिअरिंग सर्व्हिस लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये पण अप्रॉक्सिमेशन वाले क्वेश्चन्स विचारले जातात आणि आपल्या एक्झामला पण अप्रॉक्सिमेशन करून उत्तर येण्यासारखे असे ऑप्शन पण तसे सिलेक्ट केले असेल की अप्रॉक्सिमेट करून तू तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचू शकशील जवळ, राईट? तर त्यामुळे जर तुला गेट आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये सिलेक्ट करायचं तर मी नेहमी इंजिनिअरिंग सर्व्हिसवर जा. आणि तुझी एवढी मला वाटते, म्हणजे माझी तरी झालेली प्रॅक्टिस की मी क्वेश्चन बघून सांगू शकत होतो की हा या पेपरला येऊ न शकत, ह्याची लेवल या पेपरची नाहीये, एक तर खूप कमी आहे किंवा खूप जास्त आहे त्याच्यापेक्षा, राईट? तसं तुला आयडेंटिफाय करता येत असेल. आता मटेरियल सर ऍक्च्युअली काय झालं, 2022चा जो पेपर आहे आता कोणते टेलिग्रामवर टाकलेला, हा त्याच्यावर 35 क्वेश्चन आलेले, तर Okay. माइट बी त्याची लेवल बघितली तर मग ती एएससीच्या पण खालची आहे. हा, अरे त्याच्यात- हा, कसं म्हणजे बघ, तुला सांगतो, तुला ना आता ती लेवल खूप खालची वाटेल किंवा मुलांनी तुला ते अख्खेच्या अख्खे एक्झॅक्टली वर्ड टू वर्ड क्वेश्चन नाहीयेत, बरोबर? आता बरोबर. मी स्वतः पेपर दिलं, मी क्रॅक करून आलोय, पण मला तू आत्ता जरी विचारलंस ना की त्यातले कुठले क्वेश्चन्स, मला अर्धे काय, मला मॅक्झिमम क्वेश्चन लक्षात नाहीयेत. मी पेपरवरून बाहेर आल्यावर सुद्धा मला क्वेश्चन्स लक्षात नव्हते, कारण कधी कधी ना ते तुला टॉपिक लक्षात राहील की ह्याच्यापैकी हा शब्द एवढा 2-3 शब्द तुला लक्षात राहतील, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये तो क्वेश्चन फ्रेमिंग करून येतो ना, तो तिथे खूप कन्फ्युजिंग वाटतो ऑन द पेपर. ओके ओके. तर त्यामुळे तुला आत्ता वाटेल की तो पेपर खूप इझी लेवलचा होता, पण त्या वर्ड्स मध्ये एवढं कन्फ्युजन होतं ना, किंवा कधी कधी ऑप्शन्स मध्ये कन्फ्युजिंग होतं की, किंवा सेंटेन्स फ्रेमिंगच काहीतरी विचित्र करून तुला देतात किंवा अननेसेसरी डेटा पण त्याच्यामध्ये टाकतात जेणेकरून तू कन्फ्युज होशील. तर त्यामुळे बरोबर. अशा ड्रीम मध्ये राहू नकोस की तो पेपर इझी होता. शेवटी बघ, पेपर Yes, इझी असताना तर सगळ्यांनीच क्रॅक केला असतं, राईट? ठराविक हो. लोकांनीच केलं ना शेवटी क्रॅक, आणि कट Yes, ऑफ yes. बघितलं असं 66% वरती गेलेली नाहीये 150 पैकी. हम्म, हम्म. ते मी सांगितलं, ओपन मध्ये माझा स्कोर होता 97.5 किंवा 98च्या आसपास होता. म्हणजे जर तो 150 मध्ये काढला तर तो 66% पण क्रॉस होत नाहीये. 100ला 66% होईल, राईट? 150 मध्ये. ओके. आणि सर नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आता मशीनवर आता ओढा वास असल्यामुळे तर मशीनवर पर्टिक्युलर फक्त इंडक्शन मोटर काय केलं किंवा मग ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटर आणि डीसी मशीनवर पण क्वेश्चन येत. मी बघितलं, शंट मशीनवर तर क्वेश्चन फिक्स असतोच प्रत्येक क्वेश्चनला, कुठलाही असतो. येस, हो, बरोबर. हो, त्यामुळे डीसी मशीन सिंक्रोनस मी बोलेन पाहिजे, एक वेळ तू स्किप कर जर तुला वाटत असेल तर, पण डीसी मशीन त्यातल्या त्यात पण शंटवाला अजिबात स्किप नको करूस. आणि इंडक्शन सगळं करायला लागेल आणि ट्रान्सफॉर्मर सगळं करायला लागेल, त्याच्यामध्ये दुसरं मी सोडणारच नाही अजिबात. आणि सर आता ऍक्च्युली डिस्कॉमचा जो पेपर झाला ना, तर त्याच्यामध्ये माझं टेक्निकल आणि जसं तुम्ही जे सांगितलं सिक्वेन्स फ्लो करायचा, म्हणजे जसं टेक्निकल झालं का मराठी झालं का रिझनिंग, मग ऍप्टिट्यूड घ्यायचं. सर माझं तर मग आता काय झालेलं, माझा पेपर कव्हर पण झालेला आणि मेन म्हणजे सगळं एकदम चांगलं पण झालेलं, पण ऍप्टिट्यूड मध्ये म्हणजे मला ना अप्रॉक्सिमेशन आलेलं आणि दुसरी गोष्ट DI पण चांगलं गेलेला. बट जो होता आपला जो फॉर एक्झाम्पल आपलं हे ऍलिगेशन मिक्सचर झालं किंवा मग टाइम वर्क झालं किंवा मग CP किंवा IP जो काढायचा होता आपलं कंपाऊंडचा, तर ते काहीच जमलं नाही सर. तर माइट बी मग अशा वेळी काय स्कोरिंगला प्रॉब्लेम येतो का आपल्या इथे जरा? नाही, सोडून दे ना, काय फरक नाही. ऍप्टिट्यूड मध्ये सगळ्या 90% किंवा 95% लोकांचं ऍप्टिट्यूड खराब असतं किंवा त्यांना नाही तेवढं सॉल्व्ह करतात पेपरमध्ये. तर तुझी जी हालत आहे ना, तीच उरलेल्या 90% लोकांची हालत सेमच आहे. मग बेटर की तू रिझनिंग मध्ये स्कोर कर, टेक्निकल मध्ये स्कोर कर ना. ऍप्टिट्यूड मध्ये तुला फक्त जेवढे काढायचे तेवढेच काढून घे. तुला 10 मध्ये 4 मार्क मिळाले तरी तुला काय फरक नाही पडणार आहे. ओके. तेवढेच हवेत फक्त. तुझा क्वेश्चन तो ज्याला आता सेक्शनल कट ऑफ तरी असेल तरी तुमच्यामध्ये किती काढणार? सेक्शनल कट ऑफ काढून घे ना, आणि बाकीच्या ठिकाणी स्कोर कर. मग जो तुझा हातचा मार्क आहे टेक्निकलचा किंवा रिझनिंगचा स्कोर कर ना. ओके ओके. मेन तुझा थँक्यू सो मच सब्जेक्ट नेहमी टेक्निकल असणार आहे, कारण 110 मार्क 70-75% तुला तिथून मिळत आहेत, राईट? आणि उरलेलं तुला रिझनिंग, ऍप्टिट्यूड, मराठी हे तुला सपोर्ट सिस्टीम आहे. त्यातल्या पण मराठी पण मी म्हणेन स्कोरिंग आहे, ज्याला एक बऱ्या लेवलचं जरी मीडियम लेवलचं जरी ज्याला मराठी येतं तो पण 15च्या वरती मार्क काढू शकतो. बरोबर. हो. हा, बट बाकी तुझा जो ऍप्टिट्यूड आहे ना, तू हेच समज कर की तो फक्त कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुला ठेवलेला आहे, की बाबा जस्ट 2-3-4 मार्क जेवढे काही असतील तेवढे बोनस मार्क आहेत ऍप्टिट्यूडचे.
आणि तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं ना सर, क्वाड्रॅटिक इक्वेशन सोपं वाटतं कधी कधी. क्वाड्रॅटिक आलं तर चांगलंच होऊन जाईल ते असं. एक्झॅक्टली चांगले असतात क्वाड्रॅटिकचे क्वेश्चन्स. पण कधी कधी मग कॅल्क्युलेटेड किंवा जास्त त्याने ऑड फिगर्स टाकल्या त्याच्यामध्ये तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. टू बी ऑनेस्ट सांगू का सर, आता माझा फ्रेंड आणि आम्ही दोघं प्रिपरेशन करत होतो ना सर, तर त्याचं पण त्याचं झालेलं का आम्हाला काय वाटलेलं का माइट बी डिस्कॉनच्या येईल, पण काय झालं त्यांचं म्हणजे रिझनिंगला प्लस ऍप्टिट्यूडला सगळ्यांचा गेम करून टाकला डिस्कॉमनी. का सेकंड शिफ्टला त्यांनी डीआय पण नाही विचारलं, अप्रॉक्सिमेशन पण नाही विचारलं, आणि इव्हेंच्युअली त्यांनी म्हणजे आपलं हे जे असतं ऍप्टिट्यूडचं ते पण भरपूर त्यांनी बदललं होतं. म्हणजे सेकंड शिफ्टचा पेपर आणि फर्स्ट शिफ्ट जर एकदम जवळ आसमानचा असा फरक होता पूर्णपणे. मला एक सांग, सेकंड शिफ्ट मध्ये तू एकटा होतास का? नाही म्हणजे मी फर्स्ट शिफ्टला होतो, माझा फ्रेंड म्हणजे आम्ही आउट ऑफ डिस्कस. तू सेकंड शिफ्ट किंवा जो नॉर्मलायझेशनचा जाता जो टॉपिक आहे तो ट्रान्सफर नॉर्मलायझेशन नाही, ठीक आहे. तर त्यामुळे एक लक्षात ठेव, जर ऍप्टिट्यूडला वाट लागली तर सगळ्यांचीच वाट लागणार एक साईड, बरोबर. ओके. ते लक्षात ठेवू ना, तुझी एकट्याची वाट न लागणार आहे किंवा जो का टफ आहे ना तो मेजॉरिटी म्हणजे ऍटलीस्ट 90% लोकांची तरी सेम हालत होणार आहे. ओके. जे 10% आहे कदाचित ते ऍप्टी रिझनिंग मध्ये स्ट्रॉंग असतील, पण मे बी ते टेक्निकल मध्ये वीक असतील. यू विल नेव्हर नो, राईट. ते बघ, निगेटिव्हिटी तुला मिळत जाणार प्रत्येक गोष्टीत, पण शेवटी पॉझिटिव्ह राहायचं तुझ्या हातात आहे. मी हे माझं सिलेक्शन होणार आहे किंवा म्हणजे त्याचे मी एफर्ट्स पण टाकणार ऑब्व्हियसली त्याच्या मागे, पण जो फक्त मेंटलचा जो पार्ट आहे ना तेवढं तुला स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे. मला चुकतं तर मग त्याच्यात पण चुकणार ना, कारण जर तो सॉल्व्ह करू शकतो किंवा जर त्याच्या जाण्याचं नाही सुटलं तर माझ्या जाणे पण सुटणार नाहीये किंवा वाईस वर्सा. राईट है ना. तसं तुम्हाला ठेवायला लागेल किंवा ठीक आहे बाबा जेवढं माझ्याच्याने होत होतं फक्त एवढं ठेवा की पेपर मधून 2 तासानंतर बाहेर आल्यानंतर रिग्रेट नका ठेवू मनामध्ये, नाहीतर तुम्हाला पूर्ण लाईफ मध्ये ते रिग्रेट आहे ना तुम्हाला त्रास देत राहील. की मला अजूनपर्यंत आता पण मी सांगतो 15 दिवस आहेत आतापर्यंत, जोपर्यंत तुम्ही 2 तासामध्ये तिथे एक्झामला बसून सबमिट बटन जोपर्यंत क्लिक होत नाही ना तोपर्यंत सगळे सेम लेवलवर आहेत, सगळ्यांकडे सेम ऑपॉर्च्युनिटी आहे. फायनली तुम्हाला जेवढं करता येईल ना 15 दिवसामध्ये पूर्ण स्ट्रेच करा स्वतःला. आणि मी जेव्हा पेपर घेऊन आलेलो किंवा जसं मी बोललो गेटमध्ये मला करायचं होतं, एमटेक करायचं होतं किंवा मला पीएसयू मध्ये यायचं होतं, मी टोटल 4 वेळा गेट दिली. माझा रँक नाही आला, पण मी जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नव्हतो की बाबा रँक येऊ शकतो तोपर्यंत पहिल्यांदा दिली, दुसऱ्यांदा दिली, तिसऱ्यांदा दिली, चौथ्यांदा दिली. पण जेवढी मला चौथ्या वेळेला मला वाटलं की बस मला जेवढं देता येत होतं ना तेवढं मी 100% दिलं, आता ह्याच्यावरती मी नाही देऊ शकत गेट. माझ्या मनात तो रिग्रेट नाही ठेवला. जोपर्यंत माझ्या मनात तो रिग्रेट होता ना की असं नको वाटलं की मी अटेम्प्टच कमी मारला किंवा मी थोडंसं अजून पुश केला असताना तर कदाचित गोष्ट आता वेगळी होती, असं नको. मग भले स्कोर तुमचा नंतर किती पण येऊ दे, तुम्हाला बाहेर आल्यानंतर वाटलं पाहिजे की मी माझा 100% येऊन आलोय, संपला विषय. सिलेक्ट होऊ न येऊ दे, किती मार्क येऊ दे, काही फरक नाही पडत. ओके, थँक्यू सर. पुढचं विचारा अंकिता, संदीप आणि सॅट. हॅलो सर. हँडिकॅप क्रायटेरिया मधून किती कट ऑफ जाईल तरी? मागच्या टायमाला 38.22 काहीतरी गेलेला. हा सर, कसं माहिती याचा माहिती कट ऑफचा आहे ना ऍक्च्युअली सांगता येत नाही, कारण ते अटेम्प्ट एक्सपिरियन्सची नंबर खूप कमी असतो आणि त्याच्या वरून आपल्याला ते नाही आरटीआय नुसार तर 87% कॅन्डिडेट आहेत. ओके, बघितलं मी. त्याच्यात स्कोर किती लागेल मिनिमम? मला स्कोर किती करावं लागेल तरी हायेस्ट जाण्यासाठी? त्यात हायेस्ट म्हणजे तुमचं मी खरं सांगेन ना की तुम्हाला जेवढं मॅक्झिमम करता येईल तेवढं करा. मी तर कसं तुम्हीच सांगा की ह्याच्यामध्ये मी नाही ना सांगतात ऍक्च्युअली की हँडिकॅप कोटाने फक्त 87 मुलं आहेत आणि सीट किती आहेत आपल्या? पण सीट किती आहेत? हँडिकॅपचे टोटल 3 सीट आहेत. 3 सीट आहेत ना. आता मग तेच बघा, आता 87 म्हणजे 3 म्हणजे 3 ते कोणीही मुलं असू शकते किंवा नाही सांगतात त्या बाबतीत. ऑनेस्टली सांगायचं तर तुम्ही तुमचा फक्त मॅक्झिमम जेवढा देता येईल तेवढा विचार करा, जेवढं तुमच्याच्याने करता येईल. बाकी सगळा जो रिझल्ट आहे ना तो सोडून द्या, जो लागेल तो लागेल. कारण या बाबतीत खरंच नाही सांगता येत. मी कट ऑफ आणि जोपर्यंत पेपर बघितला नाही तोपर्यंत नाही सांगणार. फक्त जेव्हा 87 मुलं राहतात ना तेव्हा खरंच पॉसिबल नाही होत या गोष्टी सांगणं. आणि सर माझा पॉवर सिस्टम स्ट्रॉंग आहे आणि मशीन स्ट्रॉंग आहे, बाकीचे तेवढे म्हणजे स्ट्रॉंग नाही आहेत सब्जेक्ट, तर त्याचा इफेक्ट काय पडेल का? ठीक आहे, मी काय म्हणतो बघा, तुम्ही तुमच्या ज्याने 100% जेवढं देता येईल ना तेवढं देऊन या. त्यानंतर पुढे जो रिझल्ट लागेल तो बघू आपण. ओके, नेक्स्ट.
हॅलो सर, मी अंकिता बोलते. हा बोला. सर ऍक्च्युली मी 2016 ची पासआउट आहे आणि मी याच्या आधी 2 पेपर दिलेले आहेत ट्रान्समिशनचे. आणि त्याचा ऍक्च्युली 2018च्या ट्रान्समिशनचा माझा खूप खराब एक्सपिरियन्स होता. तर मला थोडं अँक्झायटी आणि ओव्हरवेल्मिंग वगैरे होते वाचताना. मी आतापर्यंत आपल्या व्हिडिओवरच फोकस केलं सगळं. पण आता 4-5 दिवसात सगळी प्रॅक्टिस करायची तर व्हिडिओनी म्हणजे ते पॉसिबल नाहीये कव्हर करणं म्हणजे रिव्हिजन. ओके. तर मग तुम्ही जे म्हणता की 4-5 दिवसामध्ये सगळं शॉर्ट नोट्स मी काढलेले आहेत आपल्या क्लासचे बऱ्यापैकी मेन सब्जेक्टचे. तर मग ते रिवाइज कसं करू म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये? तुम्ही टेस्ट वगैरे देताय का सध्या? नाही, मी अजून स्टार्ट नाही केलं. मी सध्या रिवाइजच करताय, पण ते तेवढं टायमिंग मध्ये युटिलायझेशन व्यवस्थित होत नाहीये. तुम्ही आता मला खूप वेळ लागतंय रिवाइज करायला. आता पूर्ण प्रिपरेशन मध्येच आहेत सध्या? पूर्ण प्रिपरेशन मध्येच आहे. ओके ओके. मी म्हणेन आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट पण आहे. याच्यानंतर मग मी नाही देणार आहे दुसरा एक्झाम. बरोबर. ठीक आहे. मी म्हणते की आधी एकदा टेस्ट देऊन बघा तुमचा स्कोअर काय येतोय ते. आता मध्ये प्रिपरेशन सोडलेली की कंटिन्यू चालूच आहे अभ्यास? म्हणजे आता बरेच मुलांनी एक्झामची डेट येत नाहीये त्यामुळे 1-1.5 महिना पूर्ण गप्प बसलेले. तर तसं झालंय का? गॅप मोठा पडलाय का की कंटिन्युअसली चालू आहे स्टडी? नाही, थोडाफार चालूच आहे कंटिन्यू. म्हणजे दिवाळीमध्ये 8 दिवस केला होता बंद, पण चालूच होता. ठीक आहे. म्हणजे एकदमच विसरल्यासारखं तर मोठा गॅप पडलेला नसेल ना? नाही, तसं काही नाही. आपल्याला शेवटपर्यंत वाटत राहतं की माझी तयारी झालेली नाहीये, माझं प्रिपरेशन नाहीये. करेक्ट. आणि तरी सुद्धा आपल्याला येत असतात गोष्टी, फक्त आपल्या मनाचा तो फिअर असतो. ते पेपरच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मला पण सेमच झालेलं की अरे बाबा मला काहीच लक्षात येत नाही, एकदम ब्लँक झाल्यासारखं होतंय किंवा मला काहीच माहिती नाहीये. सगळ्या पेपरला सगळ्यांना सेमच होतं. पण एकदा अटेम्प्ट करा, बघा तुमचा स्कोअर वगैरे किती येतोय आणि त्याच्यावरून मग डिसाईड करा की कुठला पोर्शन आपला करायला बाकी येते. मी हेच सांगेन सगळ्यांना की त्याच्यापेक्षा मला बेस्ट ऑप्शन तर दिसतच नाहीये. तुमचं क्वेश्चन काय होतं की आता मिनिमम टाइम मध्ये रिव्हिजन कसं करायचं, राईट? किंवा कोणती ट्रिक असते की ज्याने माझी फास्ट मध्ये रिव्हिजन करता येईल शॉर्ट नोट्सची वगैरे? तेच मी डायरेक्टली फास्ट वालाच आणि इम्पॉर्टंट होता मी तुम्हाला तोच डायरेक्टली ट्रिक सांगू शकतो. सगळ्यांना सेमच दिले मी. टेस्ट द्या सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कुठल्या लेवलवर स्टँड करतोय सध्या. कारण तुम्ही करत बसाल ना तर किती पण केलं तरी तुम्हाला समजणार नाही की आता सध्याची लेवल काय, मला अजून किती खेचायचंय. जर तुम्ही ऑलरेडी 90च्या लेवलमध्ये असाल तर तुम्हाला थोडासा पुश करायचा आहे किंवा कंटिन्युअसली तो मेंटेन करायचा, चुका कमी करायच्या, ॲक्युरेसी तुम्हाला जास्त वाढवायची आहे. पण जर तुम्ही ऑलरेडी 60-70च्या घरामध्ये असाल तर तुम्हाला अटेम्प्ट वाढवावा लागेल. अटेम्प्ट वाढवायला लागेल आणि तुम्हाला थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल किंवा जे टॉपिक तुम्ही नाही वाचलेत किंवा जे चुकतायत त्याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल. तर त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमचं ब्रॅकेट कळत नाही ना स्कोअरचा, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की मी क्वेश्चनचे अटेम्प्ट वाढवू की फक्त माझ्या ॲक्युरेसीवर जास्त फोकस करू. तर नोट्स पण वाचाल ना जेव्हा, त्याचे मी सांगितलं टेस्ट दिल्यानंतर 2 दिवसांमध्ये ॲनालिसिस करा. त्या 2 दिवसाच्या ॲनालिसिसमध्येच तुम्ही रिव्हिजन पण करायची, जे चुकलंय त्याचीच, आणि त्याचे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे. आता रिव्हिजन म्हणजे जे मी म्हणतो ना की टेस्ट सिरीज देणं हा एक प्रकारचं रिव्हिजनच नाहीये का? तुम्हाला काय वाटतं बाकीच्यांना की टेस्ट देण्यामध्ये रिव्हिजन होत नाहीये का? रिव्हिजन म्हणजे काय? तुम्ही फक्त रिकॉल करताय जे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करताय ते क्वेश्चन. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही आठवणार की हा मी कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलेला किंवा कुठल्या पीडीएफ मध्ये बघितलं, कुठल्या टॉपिक मध्ये वाचलं किंवा असं टाईपचं क्वेश्चन ऑलरेडी आलाय का? सो इट इज अ वन टाइप ऑफ रिव्हिजन होते, ऍक्टिव्ह रिव्हिजन आहे तुमची ती. आपण फक्त पुस्तक वाचतो किंवा पेजेस पलटतोय, आपल्याला वाटतं रिव्हिजन करतो, पण ती रिव्हिजन नाहीये ती. तर तुम्हाला की टेस्ट द्या आणि त्यानंतरच डिसाईड करा. कारण शेवटीपर्यंत कसं माहिती मी टेस्टवर एवढा का फोकस करतोय, कारण लास्ट पर्यंत ना मग तुम्ही टेस्ट अटेम्प्ट नाही करणार, भीती वाटते की नाही अजून माझं प्रिपरेशन नाही झालंय, जेव्हा प्रिपेअर होईल त्यानंतर टेस्ट देईन, आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रिपेअर होतच नाही कधी एक्झामसाठी. कोणीच नाही होत. माझ्यासोबत असंच झालेलं आहे लास्ट एक्झाम्स मध्ये. आणि जो एन्झायटीचा पॉईंट कळला किंवा अँक्शियस फिलिंग होते ना, तो म्हणजे तो फिअर ऑफ फेल्युअर किंवा तो जो कमी मार्क्स येण्याचा जो आहे ना, किंवा एक्झामचा तो टाइम ड्युरेशन पण एक असतं की बऱ्याच जणांना टाइम बघून टेन्शन येतं वरती की अरे एवढ्या टाइमामध्ये सॉल्व्ह होणार. तर ती जी भीती डायरेक्टली एक्झाम मध्ये फेस करायच्या ऐवजी ना आत्ताच फेस करून घ्या ती 5 वेळा. म्हणजे तुम्हाला त्याची थोडं बहुत तरी तुम्ही यूज टू व्हाल त्याच्याशी. म्हणून म्हणतो की टेस्ट द्या. आणि आता पण मगाशी कॉलवर बोलताना ते स्टुडंट होते ते रात्री टेस्ट देतात, बोलते मी 8 ते 10 मध्ये किंवा टेस्ट देतात. म्हटलं अरे तुमची एक्झाम सकाळी होणार आहे, तुम्ही रात्री टेस्ट देऊन काय फायदा होणार तुम्हाला?
तुमचं बायोलॉजिकल क्लॉक पण तुमचं त्या हिशोबाने सेट व्हायला पाहिजे. सपोज आता तुमच्यापैकी तर बरेच जण 8-9 वाजता वगैरे पण उठत असतील, रात्री अभ्यास करत असतील. एवढं लक्षात ठेवा, सकाळी तुमचा 7:30 वाजताचा पेपर असेल, तुम्हाला 5-5:30 उठायला लागेल, राईट? जर तुम्हाला 8 उठायची सवय असेल, तुम्ही आणि फक्त डायरेक्ट एक्झामच्या दिवशी डायरेक्ट 5-5:30 उठला, तर तुमचं क्लॉक तसं सेट होईल का? ऍक्टिव्ह मोड मध्ये जाल का? पॉसिबलच नाहीये ना. तर आता टेस्ट देताना पण शक्यतो त्याच टायमिंग मध्ये टेस्ट द्या, आणि जेव्हा टेस्ट द्या सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्यानंतर मग रिव्हिजन 2 दिवसानंतर, त्यानंतरचे 2 दिवस मिळते ना, त्यात जी रिव्हिजन कराल ना, तो तुम्हाला फायदा देईल. असं रँडमली फक्त रिव्हिजन करत बसला तर तो एवढा फायदा होणार नाहीये. कारण कसं माहितीये, जेव्हा तुमची मिस्टेक होते ना, ती मिस्टेक तुमच्या नेहमी लक्षात राहते, की टेस्टमध्ये माझी चुकलेली, हा टेस्टमध्ये मी अशी एवढी सिली मिस्टेक केलेली, आणि ती जेव्हा तुम्ही त्याच्यावर काम कराल ना, तेव्हा तुम्ही एक्झामवर डायरेक्टली क्लिक होईल की अरे ही चूक माझी झालेली या टेस्ट, तुम्ही त्याच्यावर ओव्हरकम कराल, असा स्कोर वाढणार आहे. आणि डिस्ट्रीब्युशनच्या पेपरमध्ये माझे नॉनटेक मध्ये 25 झाले होते क्वेश्चन करून, आणि 15 मार्काचे क्वेश्चन्स वगैरे राहिले होते, ते अटेम्प्ट नव्हते, म्हणजे टाइम नव्हता बोलला. तर मग मी त्याच्यामध्ये रिस्क घेतला होता सगळ्या क्वेश्चन मध्ये, आणि BBCC ऑप्शन असे काहीतरी, एका पेपरमध्ये एक, दुसऱ्या पेपरमध्ये दुसरा, असं केला होता. मग मी नंतर कॅल्क्युलेशन केलं की ते निगेटिव्ह मध्ये हाफ जरी गेले तरी पण म्हणजे माझे 3-4 मार्क्स वाढत होते असे. ओके, हा ना, मग ते सांगितलं त्याच्यामध्ये रिस्क घेऊ शकतो ना. कॅल्क्युलेटेड रिस्क जी आहे की 5 ऑप्शन्स आहेत, बरोबर, त्यातले 4 चुकीचे आणि 1 करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही 5 टुक्के मारले तर त्यातला 1 जरी बरोबर आला आणि 4 जरी चुकले तरी सुद्धा तुम्ही सेम लेवलवर राहता, बरोबर. म्हणजे 10तले तुमचे फक्त 3 जरी करेक्ट आले, 10 टुक्के मारले त्यातले 3 जरी करेक्ट आले तरी तुम्ही आधीच्या लेवलपेक्षा पुढे चाललेत. तर मग ट्रान्समिशन मध्ये सेम झालं तर मग मी सेम स्ट्रॅटेजी यूज करू का? शेवटी कसं आहे माहिती, ते तुम्ही पेपरची डिफिकल्टी लेवलवर करा. आता मी जसं मला तेव्हा वाटलं की नाही बाबा अटेम्प्ट वाढवायला पाहिजे, घेतलेली मी रिस्क, बिंदास घेऊ शकता. आता हेच मॅटर करणार शेवटी, फायनली जे डिसिजन घेणार ना तुम्ही ऑन द पेपर, तयारी तर सगळेच करतात, पण रिस्क घ्यायची की नाही घ्यायची, की बाबा बस जास्त रिस्क घेतली तर अजून निगेटिव्ह मध्ये नको जायला, की बाबा घेऊ शकतो अजून, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन द स्पॉट ठरवायला लागतील, आणि त्याच्यावर मग सिलेक्शन आहे की नाही ते ठरणार. ठीक आहे, थँक्यू सर. ओके. हॅलो हॅलो सतीश सर, मी किती वाजता? कोण बोलतोय? नाव सांगा तुमचं म्हणजे मला पण समजेल. सतीश बोलतोय सर, सतीश टॅटियन. हा बोला सर. थँक्यू. तुमचं हे आता जी गायडन्स तुम्ही दिलात त्याच्यात 2-3 गोष्टी क्लिअर झाले, की एखाद्या गोष्टी क्वेश्चनला इगोवर न घेणं, जे की मागच्या डिस्कोमध्ये झाले होते 2-4 क्वेश्चन्स मध्ये, की फर्स्ट शिफ्टचा पेपर आणि सेकंड शिफ्टचा पेपर मध्ये क्वेश्चनचे लेवल, डिफिकल्टी लेवल वेगळी होती दोन्ही. थोडं मोठ्याने बोला, का तुमचा आवाज येत नाही ऍक्च्युअली. आवाज येत नाही का सर? हा, आता येतो. हा बोला. ओके सर, लास्ट डिस्कॉमच्या एक्झाम मध्ये काय झालं की म्हणजे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 पेपर मध्ये डिफिकल्टी लेवल चेंज होती पेपरची. ओके. आणि त्यात शिफ्ट 2 ला मी असल्यामुळे त्यात 2-4 क्वेश्चन्स असे होते की ते जे आपण PYQ क्वेश्चन्स म्हणतो ना, त्या टॉपिकच्या बाहेरचेच क्वेश्चन होते. जसं UPSचा एक क्वेश्चन होता, किंवा काही अशा क्वेश्चन जे कन्फ्युजिंग करणार होते. म्हणजे आपण त्या क्वेश्चनला जर इग्नोर घेतला ना तर तिथं 2 मिनिटं कसे चालले कळत नव्हता टाइम मध्ये. बरोबर. तर ते त्याच्याबद्दल थँक्यू सर, तुम्ही ते क्लिअर केलं की एखाद्या क्वेश्चनला इग्नोर न घेता स्किप करायचं. समजा उदाहरणार्थ यांचं चालू असेल म्यूट करा जरा, बाकीच्यांचा मला आवाज. आणि सर आता एक्झॅक्टली झालं काय की त्या पेपरमध्ये क्वेश्चनचे जे होते PYQ क्वेश्चन शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये, नॉर्मलायझेशन होईल ना सर मग त्या पेपरचं? कुठे डिस्कॉमचं म्हणतोय का? डिस्कॉमचा. हा, डिस्कॉम मध्ये नॉर्मलायझेशन होणार. जेव्हा मल्टिपल शिफ्ट मध्ये पेपर होतो तेव्हा नॉर्मलायझेशन होतच, त्याच्यावरती नको टेन्शन. हे बघ, सगळ्यांनी ऐकून घ्या सगळ्यात पहिल्यांदा की डिस्कॉमचा पेपर गेलाय. ओके ओके. हो, विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही सेम पेपर तसा ट्रान्सको मध्ये शिफ्ट वाईज पेपर आणणार नाही ना? असं नाही, एकच आहे ना, 29 ला फक्त आहे ना, आणि एकच असणार. हो, म्हणजे सकाळची शिफ्ट किंवा दुपारची शिफ्ट असं काही राहणार नाही. एकाच टाइमला असेल. हा, मग तसं असेल तर काही इथं नॉर्मलायझेशनचा विषय येणार नाही. कमी आहेत नाही, नसणार. आणि सर थोडं एक्सपेक्टेशन काय की डिस्कॉमचा पेपर रेग्युलरली हाच म्हणजे असं याच लेवलला चालतंय, म्हणजे नॉर्मल लेवलमध्येच. असं ट्रान्सकोचा पेपर कोण सांगतंय तुला? नाही, मागचा डिस्कॉमचा पण हा पेपर सुद्धा थोडासा नॉर्मल होता ना, पण ट्रान्सको अनएक्सपेक्टेडली कधी पॅटर्न चेंज होत आहे ना असं. हा, कसं म्हणजे कधी काय होतंय, जर उद्या इझी पेपर जरी आला तो पण मी म्हणेन की अनएक्सपेक्टेड आहे. हा,
कारण पण आपण कम्पेअर टू आतापर्यंत की टफ येतात पेपर किंवा चांगल्या लेवलचे येतात किंवा एकदमच एक्स्ट्रीम कंडिशन त्यांनी जास्त टफ काढला तर तो पण माझ्या अनएक्सपेक्टेड आहे. सगळ्याच पेपर अनएक्सपेक्टेड असणार आहे. शेवटी एक लक्षात ठेव, जे माझ्यासोबत होणार आहे सगळ्यांसोबतच होणार आहे. हो हो तुझी पण तयारी कम्पेअर टू पाहिजे की इझी जरी आला तरी मी सॉल्व्ह करणार आहे, डिफिकल्ट डिफिकल्ट. ओके सर. सर जसं हे आपण टेक्निकली सांगितलं प्युअर म्हणजे कोर इलेक्ट्रिकलची सिक्वेन्स मध्ये पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क आणि मेजरमेंट. ओके. त्या टाईपमध्ये जर नॉन इलेक्ट्रिकलचे जर सब्जेक्ट बघितलं आपण, जसं की अॅनालॉग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम आणि रिमेनिंग डिजिटल वगैरे, याच्या सिक्वेन्स कोणतं फॉलो करायचं सर? म्हणजे पहिली प्रायोरिटी कोणत्या सब्जेक्टला द्यायची? कुठल्यामध्ये? उरलेल्या 4 मध्ये? उरलेल्या सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे टॉपिक समजा सब्जेक्ट. ओके. आता मला ना त्यातल्या त्यात सगळ्यात डिजिटल खूप सोपा वाटतो क्वेश्चन. म्हणजे ह्या 4 मध्ये लावलेस ना, तर मला डिजिटल सगळ्यात पहिला आवडतो 1 नंबरला. त्यानंतर 2 नंबरला मला अॅनालॉग पण आणि कंट्रोल सिस्टम या दोघांना मी सेम लेवलवर ठेवेन. चल त्यातल्या त्यात पण ठेवायचं तर मी कंट्रोल सिस्टम 2 नंबरला ठेवेन. पहिला डिजिटल, 2 नंबर कंट्रोल सिस्टम, 3 नंबर अॅनालॉग आणि 4 नंबर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हे माझी होती पर्सनली. तुला आता कुठला इझी वाटतोय त्याच्यावर आता तू सांगू. काही काही जणांना डिजिटल खूप जास्त एक्स्ट्रीम टफ वाटतं, मुलं घाबरतात डिजिटलला. तर नाही डिजिटल केलं सर, डिजिटल इझी वाटतं तुम्ही तुला चांगलं वाटेल त्या हिशोबाने करू शकतोस तू. फक्त अॅनालॉग आणि पॉवर ट्रस्ट मध्ये टेबल जास्त असल्यामुळे डिफरन्शियल जसे आता ते प्रत्येकाला काही जण त्याच्यामध्ये मजा येते. तर मला अॅनालॉग डिजिटलला किंवा कंट्रोल सिस्टमला आधीपासून मजा यायची. म्हणजे कॉलेज लेवलला असतानाच पण मला ते टॉपिक आवडायचे. असं नाही की तेव्हा मी इग्नोर केलेले नंतर मी केलं असं नाही. मग तेव्हापासूनच आवडायचे आधीपासूनच. मला ते नेहमीच इझीच वाटतं डिजिटल आणि कंट्रोल. ओके ओके ठीक आहे. चलो. हॅलो सर. बोला, कोण बोलतंय? सर खिरेश बोलतोय. बोला. सर जसं टेस्ट अनालिसिसला किती वेळ लागायला पाहिजे? जसं आपण आता एक फुल मॉक टेस्ट दिली तर त्याचे अनालिसिस करायचं आहे आपल्याला. काय करतोस मला ते सांग आधी. ते म्हणजे जो क्वेश्चन आधी इनकरेक्ट आहे ते पाहतो मी, मग ते प्रत्येक क्वेश्चनचे डिस्क्रिप्शन पाहतो की काय माझं चुकलं आणि याचं प्रॉपर आन्सर काय आहे ते पूर्ण वाचतो मी. त्यानंतर जे अटेम्प्ट नाही केले ते क्वेश्चन्स पाहतो. त्यानंतर मग जे करेक्ट क्वेश्चन आहे पूर्ण जे पण असतील मी त्याचे पण डिस्क्रिप्शन पूर्ण वाचतो. बरोबर. तर याच्यानं म्हणजे या सगळ्या म्हणजे किती वेळ लागायला पाहिजे याला? तुला किती वेळ लागतोय? मला जसं 4 ते 5 तास किंवा 3 ते 4 तास असे लागत आहे मला. बरोबर आहे. तेवढा लागलाच पाहिजे. तर तू व्यवस्थित करतो असं मी म्हणेन. 2 ते 3 तासापेक्षा मला कमी लागतो तर तुम्ही तू अनालिसिस करतच नाहीये याचा अर्थ. ओके. आणि सर जसं एखादा क्वेश्चन पाहतो आपण तर त्यामध्ये जसं मला लागलेला टाइम हा 1.5 मिनिटाचा आहे आणि जर त्याचा जर ॲव्हरेज टाइम पाहतो तर तो 30 सेकंद किंवा 35 सेकंद. तर असं याचा अर्थ होतो की त्या क्वेश्चनसाठी एखादी ट्रिक आहे बा, असं काही त्याचा अर्थ निघतो का? परत बोला, आवाज आलेला. कोणाचा चालू असेल जरा म्यूट करून टाका. अतुल चालू आहे, माईक चालू जरा बंद करा. हॅलो सर. ऍक्च्युली काय जसं एखाद्या क्वेश्चन मध्ये मला 1.5 मिनिट लागतोय आणि जर त्याचा ॲव्हरेज टाइम बघितला तर तो 30 सेकंद किंवा 40 सेकंदाचा आहे. तर याचा अर्थ असं निघू शकतो का की त्या क्वेश्चन साठी एखादी ट्रिक असेल? येस, एक्झॅक्टली. हे मी सांगितलेलं तेव्हा पण की पॉसिबिलिटी आहे की त्याच्यासाठी ट्रिक असेल किंवा तू तेव्हा गडबडला असशील कॅल्क्युलेशन. किंवा आपल्याला कधी कधी पॉसिबिलिटी आहे की त्यावेळेला नाही स्ट्राईक करत. होऊ शकतं ना. पण किंवा एक शॉर्टकट मेथड असू शकते ज्याने सॉल्व्ह होऊ शकतं. पॉसिबिलिटी आहे ते तुला आन्सर मध्येच मिळेल, मे बी सोल्युशन मध्येच. सोल्युशन मध्ये तर सर डिस्क्रिप्टिव्ह दिलं राहते, एखाद्या वेळेसच ट्रिक असते. तर अशा क्वेश्चनला मग ट्रिक साठी काय करावं सर? एक तर सर्च करावं ट्रिक किंवा राहू द्यावं? ट्रिक म्हणजे शोधत बसू नकोस, आपल्या ग्रुपवर टाक, कोणाला माहिती असेल ते सांगतील, नाहीतर मग सोडून दे. मग एवढ्या मनावर लावून नको येऊस. एखाद 2 क्वेश्चन ठीक आहे, प्रत्येकाच्या मागे नाही पळता येणार आपल्याला. ओके सर. आणि सर एक नॉन टेक साठी होतं, ऍप्टी मध्ये माझं स्कोर खूप कमी राहतं, 3-4 किंवा कधी कधी 2.5 पण मार्क राहतं. तर हे राहू देऊ की याचा एक्सेल करण्याचा प्रयत्न करू? पॉसिबिलिटी असेल तर ऑब्व्हियसली एक्सटेंड कर, पण जास्त टाइम पण त्याच्यावर जास्त घालवू नकोस. जर तुला बाकीच्या ठिकाणी स्कोर चांगले येत असेल तर काही हरकत नाही, काय फरक नाही पडत. तू टेक्निकल मध्ये खेचत असशील, रिझनिंग मध्ये काढत असशील, चालेल. ऍप्टिट्यूड मध्ये नसेल तरी चालेल. म्हणजे 4-5 सफिशियंट आहेत तेवढे मार्क पण. ओके. कारण तो जनरल टफच येतो तसाही ऍप्टिट्यूड, म्हणजे मला तरी वाटतो बाकीच्यांपेक्षा. थँक्यू सर. ओके, वेलकम. अभिजित सर, स्कोर सर 80 पर्यंत येतोय टेस्ट मध्ये.
छान. बट तो अनालिसिस करून पण सुद्धा इन्क्रीज होत नाही. सो त्याच्यासाठी काय करावं लागेल सर आता? अनालिसिस मध्ये म्हणजे तू चुकलेल्या क्वेश्चन्सवर काम करतोयस का? हो सर, करतोय. काय करतो काम मध्ये? महत्वाचं म्हणजे त्याचं पूर्ण सोल्युशन वाचतो हां. आणि नोट्समध्ये नोट डाऊन करतो आणि रिव्हिजनमध्ये मल्टिपल टाइम्स ते रिकॉल करतो. ओके. तो किती टेस्ट दिल्या आता सध्या म्हणजे रिसेंटली? टेक्स्ट बुकच्या तर भरपूर दिल्या सर मी, म्हणजे टोटलच दिल्या होत्या आतापर्यंत. 7च्या 7 झाल्या होत्या. हां. आणि आता मग बाहेरच्या तो आपल्या म्हणजे क्लासेसच्या घेतल्या, तुमच्या घेतल्या आणि बाकीच्या पण घेतल्या होत्या. ओके. पण अनालिसिस केल्याच्या नंतर सुद्धा पण ते स्कोर म्हणजे सॅटिस्फाईडली इन्क्रीज होत नाही आहे. तू सांग मग तुझं काय होतं, म्हणजे अटेम्प्ट कमी पडतोय की तू निगेटिव्ह मध्ये घालवतोयस? थोडं सर टेक्निकलमध्ये अटेम्प्ट कमी होतोय आणि किती होतो अटेम्प्ट? नॉन टेकमध्ये थोडं क्वांटचा सेक्शन 10 पैकी 10 काही म्हणजे जमत नाही आम्हाला. म्हणजे कोणाच्या नाही जमणार. नाही जमणार कोणालाच. त्याच्या मागे पळू नकोस. टेक्निकलचे सांग मला. टेक्निकलचे 42 अटेम्प्ट करतो सर, त्यापैकी 7-8 चुकतच आहे. हां, 7-8 थोडा जास्त होतोय बघ. 7-8 म्हणजे तू डायरेक्ट 80% वर आलास. हां. 80% ॲक्युरसी आपल्याला 90 ठेवायचे. मॅक्सिमम 4-5 त्याच्या खाली नाही यायला पाहिजे. तुझे 2 मार्काने पण तुझं डायरेक्टली 2 क्वेश्चन तुझ्या डायरेक्टली 5 मार्काचा फरक पडेल. येस. कारण 2 क्वेश्चन 4.4 तुझे प्लस होतील आणि जे तू 0.55 घालवले म्हणजे 1.1 म्हणजे 5.5 मार्क्स तुझे फक्त 2 क्वेश्चन इन्क्रीज होणार आहेत. रिस्क कसं घ्यायला पाहिजे सर? टेक्निकल मध्ये घ्यायला पाहिजे की नॉन टेक मध्ये घ्यायला? टेक्निकल मध्ये मी कधीच नाही घेणार मी रिस्क. 0.55 मार्क्स इज सफिशियंट तुला लिस्ट मधून बाहेर फेकून द्यायला. तर त्याच्यासाठी मग तू टॉपिक्स वर तू इन्क्रीज कर स्वतःचे, जे काही टॉपिक्स वाचतोयस ना, किंवा जर सिलेबस करताना कव्हर करताना जे तुला वाटत असेल की इथे मी कमी पडत होतो, तिथून फोकस कर टेक्निकलवर. म्हणजे अजून जे आता चुकलेत ना त्याच्यावरती बघ की कुठल्या टॉपिक मध्ये सुटलेले आहे का, की माझी सिले मिस्टेक झाली आहे, किंवा नवीनच होता की फॉर्म्युला विसरलेलो, किंवा अजून काही गोष्टी. आता हे तूच अनालिसिस करू शकशील या गोष्टी, राईट? तर अटेम्प्ट वाढवायचा ट्राय करू टेक्निकलमध्ये ॲज अ टॉपिक शिकून, किंवा स्वतःचा टाइम इम्प्रूव्ह करून, किंवा नवीन काहीतरी ट्रिक शिकून कर. पण जी तुला रिस्क घ्यायची आहे ती फक्त नॉन टेक्निकलमध्ये घे. नॉन टेक्निकलमध्ये रिस्क घेतोय का आता सध्या? येस, घेतोय सर. ओके, ठीक आहे. मग रिझनिंग मध्ये सर रिस्क घ्यायचं कामच नाही. एक तर करेक्ट येते, नाहीतर मग रॉंग येते. बरोबर. हां. रिस्क फक्त मराठीमध्येच घेतल्याचा फायदा होतोय का? म्हणजे किती करेक्ट येतो तरी मग? नाही, 50-50 चान्सेस. ओके, ठीक आहे. मग न घेणं पण मग शेवटी तेवढंच आहे आणि घेणं पण तेवढंच आहे ना. पण तुझे ते सांगतो 30% जरी तुझे 10तले 3 जरी करेक्ट आले तरी तू प्लस साईडला आहेस. करेक्ट? सर होते कसं आहे सर माहिती आहे का, टेक्स्ट बुकच्या जर टेस्ट दिल्या तर ते थोडा डिफिकल्टी लेवल त्याची हाय आहे थोडी, आणि बाकी मराठीवाला पण पार्ट त्यांनी ग्रामर वगैरे टाकला त्याच्यामध्ये, इरिलेव्हंट आहे तो टॉपिक सगळे, राईट? नाही सर, मी ओव्हरऑल म्हणतोय. टेक्स्ट बुकच्या ओव्हरऑल टेस्ट थोड्या कठीण वाटतात, आणि बाकीच्या जे टेस्ट म्हणजे अकॅडमिक इन्स्टिट्यूटच्या राहतात ते फार इझी राहतात थोडाफार. त्याच्यामध्ये थोडा रँक. असं तुला डिफिकल्ट वाटतंय की बघ, आता ह्याच्या ठिकाणी तुला कम्पेअर करायचं असेल ना, तर टॉपरचा, ॲव्हरेजचा आणि तुझा स्कोअर कम्पेअर कर टेक्स्ट बुकसाठी, कारण तिथे अवेलेबिलिटी आहे, राईट? आणि त्याचा टॉपरचा स्कोअर तुझा 125 वगैरे येत असेल आणि तुला जर तिथे एकदम 80-90 पडत असेल तर मग आपलंच काहीतरी चुकतंय. पण जर टॉपरचा स्कोअर पण जर तुझा 100, 110, 105च्या आसपास आहे आणि तुला 80-90 मिळत आहेत, तर मी एक्सेप्ट करेन की टेक्स्ट बुकच्या मागे जर एका वर्षा अगोदर नियर अबाउट म्हणजे 3 महिने स्टडी झाला होता, तर तेव्हा पहिली टेस्ट दिली होती मी टेक्स्ट बुकची. त्यावेळेस 106 मार्क मिळाले मला 150 पैकी. मग नंतर थोडी जशी जशी ते एक्झाम पोस्टपोन होत गेली, तेव्हापासून मग थोडा स्कोर कमी होत गेला. मग मध्यंतरी आणखी वाढला होता टेक्स्ट बुकचाच. कसं माहिती आहे, टेक्स्ट बुकचे पण सगळ्या टेस्ट काही सेम लेवलच्या नाही आहेत, करेक्ट? डिफिकल्टी प्रत्येकाची कमी जास्त असणार, त्यामुळे मार्क्स कमी जास्त होणं स्वाभाविक आहे. जो टॉपर आहे त्याचे पण मार्क काय फिक्स नाही राहणार. त्याला आता 120 मिळतात तर सगळ्या टेस्टमध्ये 120च्या वरती नाही आहेत ना. तो पण 100च्या आसपास, 105च्या आसपास येऊ शकतो, कारण ते टेस्टच डिफिकल्ट असू शकते. तर टेस्टला मी सांगतो, तू स्कोर म्हणजे आकड्यांवर फक्त मनाला लावून घेऊ नकोस. त्याच्यातून एक तुला समजून घे की किती माझे क्वेश्चन्स अटेम्प्ट होत आहेत, किंवा किती करेक्ट येतात, किती चुकीचे येत आहेत, आणि जे चुकतंय ना त्याच्यावर जास्त काम करायला जा, आणि कंटिन्युअसली असे वेगळे ऍड करायचे जेवढे क्वेश्चन्स आहेत ते. पॉसिबिलिटी आहे की तू आता 5-7 टेस्टमधून
जेवढे मिस्टेक झाल्यात ना, मे बी त्या मिस्टेक पैकीच काही क्वेश्चन तुला डायरेक्टली पेपरला येऊ शकतील. यू विल नेव्हर नो. त्यामुळे जास्त मनाला लावून घेऊन. आकडा किती मध्ये पडतोय तरी तुझा मग आता सध्या ऑन एन एव्हरेज? टेक्स्टबुकचा सर 90च्या जवळपास, म्हणजे 80-90च्या मधात येत आहे. चांगलं आहे ना. आणि बाकीच्यांचे 100 रुपये क्रॉस, 95 क्रॉस, 90 प्लस होत आहे. चांगलं ना. मग ठीक आहे, काय हरकत नाहीये. अच्छा चांगला स्कोर सर. आहे. सर मराठीसाठी सर काही युट्यूबचं आहे का सर, म्हणजे युट्यूब वरून किंवा एखादं पुस्तक, म्हणजे ते जे आता त्याच्यामध्ये पॅराजम्पिंग वगैरे आहे? बऱ्याच जणांनी टाकलेलं त्यांच्यातलंच बघू शकतो. मी तर काहीच वाचलं नव्हतं लिटरली. मला आठवतंय आयटी इन्स्ट्रक्टरच्या वेळेला मी थोडंसं फक्त वाचलेलं, पण त्यातलं ग्रामर वगैरे होतं ते इथे काहीच फायद्याचं नव्हतं. तिथे ते सगळं ते काय प्रयोग बियोग किंवा अजून काहीतरी असं ते ग्रामरमध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या तेव्हा. तर ते मला फायदा तर काहीच नव्हतं. मी वेगळं असं काहीच वाचलं नव्हतं मराठीसाठी. तेवढं नाहीये, गरज पण नाही पडत तेवढी. एरर सेंटेन्समध्ये तुला कळू शकतो का? एररमध्ये म्हणजे तू अशुद्ध शब्द दिलेला असतो ना त्याच्यापैकी. फक्त त्याने तो फॉर्मॅट एररमध्ये टाकलेला आहे, पण शेवटी त्या एररमध्ये पण तुला काय शोधायचं, तर अशुद्ध शब्द शोधायचा आहे. ते वाटतं ना वाटतं एरर आहे. दुसरा पॅरेग्राफ जर आला तर त्याच्यापैकी, किंवा सिक्वेन्स लावायचं आहे. तर सिक्वेन्स जे लावायचे ना त्याच्यामध्ये ऑप्शनमधून चेक कर. म्हणजे जर दिले असेल की जे सपोज 5 सेंटेन्सेस दिले ते ओळीने लावा आणि स्टोरी बनवा त्याची, तर ऑप्शनमधून जाणं पाहिजे की या सिक्वेन्समध्ये मी स्टोरी लावली तर स्टोरी बनते का किंवा नाही बनत. आणि त्याच्यापैकी किंवा पहिलं वाक्य कुठलं, चौथं वाक्य कुठलं, 5वं वाक्य कुठलं, ते मग तुला बघता येईल नंतर. तर मराठीचं टॉपिक म्हणजे व्हिडिओ तर माझ्याकडे नाहीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका ग्रुपवर, एकमेकांना हेल्प करा. शेवटी काय सगळेच सिलेक्ट झाले तर चांगलंच आहे आपल्यासाठी. ठीक आहे सर. ओके, चलो नेक्स्ट ओजस. चलो हे 2 क्वेश्चन घेऊया. ओजस आणि श्वेताचे आहेत डाऊट, आणि त्यानंतर आपण पॅकअप करूया. हॅलो सर. हाय हाय हाय. सर एक ऍक्च्युली 2 नोट्स आहेत, एक शॉर्ट नोट्स आहे आणि एक मेन नोट्स आहे. आणि ऍक्च्युली मी जॉब मध्ये आहे सध्या, ट्रेनिंग चालू आहे. तर मग थोडा टाइम कमी आहे ना सर, तर मग कसं मॅनेज करायचं म्हणजे? मी म्हणेन की एकदा फुल नोट्स आहे ना पेपरच्या आधी बघून घ्या. सगळ्यांनीच सांगतो फुल नोट्स, कारण कसं माहिती काही काही बारीक बारीक टॉपिक जे सुटलेले असतात ना ते तुम्हाला फक्त शॉर्ट नोट्समध्ये आपण काय कसं फॉर्म्युला लिहितो किंवा फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स लिहितो, राईट. पण पेपरला चान्सेस आहेत की जे आपण फुल नोट्स मधले आहेत ते छोटे छोटे टॉपिक आहेत त्याच्यातून पण क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. तर त्यामुळे फुल नोट्स एकदा बघून घ्या आणि त्यानंतर शॉर्ट नोट्स त्याच्यासाठी इम्प्रूव्ह करा की फक्त एक फायनल रिकॉल करण्यासाठी किंवा टेस्ट द्यायच्या आदल्या दिवशी, आजचं म्हणजे उद्याचं मी टेस्ट आता प्रॅक्टिसमध्ये सांगतोय की उद्या टेस्ट देणार आहे तर आदल्या दिवशी रिकॉल करा किंवा त्यानंतर मग अनालिसिस करून सॉल्व्ह करा. त्यांना परत टेस्ट द्यायच्या परत आधी इव्हनिंगला, आदल्या दिवशी इव्हनिंगला वगैरे त्या शॉर्ट नोट्स तुम्ही वाचा. आणि बाकी फुल नोट्स अशा त्या चालूच राहू दे साईड बाय साईड पॅरलली अनालिसिसच्या दिवशी. ओके, थँक्यू सर. हॅलो. हॅलो हॅलो. हां सर, मी श्वेता. हां बोला. हां सर, ॲक्च्युली मला टेक्निकलचा असं काही प्रॉब्लेम आहे असं नाही आहे. म्हणजे आय एम व्हेरी गुड ॲट टेक्निकल. म्हणजे डिस्कॉमला काय झालं, मी 40 to 45 मिनिट्समध्ये 42 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आणि जेव्हा मी नॉन टेक्निकलकडे गेले, मेनली रिझनिंगकडे, तर तिथं मला ना एवढं जंबल झालं की ते सेंटेन्स रीड करताना मी पुढं काय वाचते, मागं काय होतं हे मला लक्षातच नाही आणि मी ते प्रोसेसच नाही करू शकत पटपट. बाकीच्या टाइममध्ये मला म्हणावे असे क्वेश्चन्स कव्हर नाही करता येतात. रिझनिंग मध्ये किती अटेम्प्ट जातोय किंवा तुम्ही टॉपिक काढलेत का सगळ्यात पहिल्यांदा की कुठले कुठले टॉपिक मला चांगल्या लेवलचे येतात आणि मी ते करू शकते, की तुम्ही रॅन्डमली जस्ट जाताय सॉल्व्ह करणार? नाही, जे मला वाटतंय ना मी वाचते, रीड करते, काय आहे नक्की पझल आहे बाबा, सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते तुम्हाला कॅटेगरी माहिती आहे का? रिझनिंग मध्ये म्हणजे काय काय टाईपचे क्वेश्चन्स येतात ते तेवढे तुम्हाला माहिती आहेत का, की कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येऊ शकतात रिझनिंग कॅटेगरीमध्ये? हो हो. आणि त्याच्यापैकी तुमचं स्ट्रॉंग पार्ट काय ते तुम्ही काढून बघितलं का, की हे क्वेश्चन्स आले तर चांगले म्हणजे मला ह्याचे होतात माझे मॅक्झिमम सॉल्व्ह क्वेश्चन्स. हां तर सपोज 10 टॉपिक रिझनिंगचे मी पकडले तर त्यातले 4 ते 5 टॉपिक आपले चांगले असतात जे सॉल्व्ह होतात. सगळ्यात पहिल्यांदा ते सॉल्व्ह करून घ्या. असं नाही की मला 1 ते 40 मध्ये जसे आले, सपोज पहिला आला माझ्याकडे सिटिंग अरेंजमेंट, मी सिटिंग अरेंजमेंट करत बसलोय किंवा सपोज सिलॉक्स आला तर मी सिलॉक्स करत बसलो. नाही, त्या 40 क्वेश्चन मधून मी माझे सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक्स आहेत ते सगळे क्लिअर करून घेणार
जे टॉपिक इझी वाले आहेत ते. आणि त्यानंतर जे डिफिकल्टी आलं किंवा जे मला थोडे टफ जातात, मीडियम लेवलला म्हणू शकतो, ते मी नंतर अटेम्प्ट करा. तो मी म्हणतो नेहमी की सायकल सॉल्व्ह करा, इझी, मीडियम, हार्डवाले. तो ह्याच्यामध्येच येतो की ते 40 क्वेश्चनमध्ये मे बी तो शेवटचे 36 ते 40 मध्येच माझे शेवटचे 5 क्वेश्चन्स असतील, जे मला नेहमी येतात, जो टॉपिक माझा फेव्हरेट आहे. इक्वॅलिटी इनइक्वॅलिटी वाला असेल किंवा नंबर सिरीज वाला, मला नंबर सिरीज स्ट्रॉंग आहे, तो असेल ना शेवटचा कसे 35-36 मध्ये असेल, 37-38 मध्ये असेल. आणि सुरुवातीला माझं जे नावाचं टॉपिक आहे ते सगळ्यात पहिले 41, मग शफल येऊन येतात ना क्वेश्चन सगळ्यांना. तर पॉसिबिलिटी आहे की तुमचे क्वेश्चन्स ते शेवटला आहे, तर जा ना. दिसलं मला, मी तर काय करतो, डिफिकल्ट वाले जे माझे आवडते टॉपिक डायरेक्टली स्किपचं बटन दाबायचो, मला आवडायचंच नाही. जसं की मला मग ते बटन येत राहतं तेव्हा प्रेशर येत राहते, प्रेशर येत राहते यार, हे सॉल्व्ह नाही होणार, हे सॉल्व्ह 40-40 क्वेश्चन अटेम्प्ट करून येणार आहेत का नॉन टेक्निकलला? नाही ते बरोबर आहे ना, पण तुम्हाला राईट. हे बघा, शेवटी कसं माहितीये, कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि कुठला क्वेश्चन सोडायचा आहे, हे फार इम्पॉर्टंट होतं सिलेक्शन होणाऱ्यांचं आणि सिलेक्शन न होणाऱ्यांचं. आपण क्वेश्चन इगोवर घेऊन बसतो, अरे मला सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अरे कशाला सॉल्व्ह करायचे? तुला सिलेक्शनसाठी तो क्वेश्चन पण तेवढेच मार्क देणार आणि 40वा क्वेश्चन पण तोच सेम मार्क देणार आहे. 1 ते 40 मध्ये सगळ्यांना तुम्ही इक्वली ट्रीट करा ऍज इन मार्क पॉईंट ऑफ व्ह्यू. पण त्यात जे माझे आवडते त्यांना मी पहिलं फेवर करणार, कारण माझ्याकडे मोठा चंक निघून जातो त्याच्यामधला. आणि उलट मला कॉन्फिडन्स वाटायचा की भाई 40 पैकी जर माझे 10-12 क्वेश्चन जरी सॉल्व्ह झाले ना पहिल्या अटेम्प्ट मध्ये, तर एक बेस माझा बनलेला आहे, बेस स्कोर. आता मला फक्त तो पिरॅमिडिंग करत जायचं त्याच्यावरती, एक एक क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट करत. आणि एक म्हणजे सर, ट्रान्समिशनची जी ट्रान्सकोची लेवल आहे ते डिस्कॉमच्या लेवलपेक्षा थोडीशी हाय असणार आहे सर. अनालिसिस वरून तर हाय असते, पण प्री अज्युम करून जाऊ नका ह्या गोष्टी. कारण सेमच इझी क्वेश्चन आले तर काय कराल मग तेव्हा तुम्हाला 47-48 अटेम्प्ट करायला लागतील. जसं आता मुलांनी 48-49 अटेम्प्ट करून आले डिस्कॉमला. करेक्ट किती ते माहित नाही, पण अटेम्प्ट जास्त झाले. शेवटी अटेम्प्ट जास्त झाले तर प्रोबॅबिलिटी पण जास्त शेवटी करेक्ट यायची. आणि रिव्हिजनसाठी सर असं काहीतरी, म्हणजे कसं आता पॉवर सिस्टीम पण वास्ट आहे, मशीन पण वास्ट आहे. नाही माझं झालंय ते करून, पण अजून रिवाइज करायचं म्हटलं तर मग काय? टेस्ट द्या, टेस्ट म्हणून फक्त चुकलेल्या गोष्टीचं रिव्हिजन करा. करत बसाल ना तर तुम्ही अख्खं 29 डिसेंबर पर्यंत फक्त पॉवर सिस्टीमच घेऊन बसाल सगळे. तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही सॅटिस्फाय नाही होणार की माझं पॉवर सिस्टीम झालंय. तुम्हाला ही जे चेन ब्रेक करायची तर तुम्हाला टेस्ट देऊन तुमच्या फक्त चुकीचाच पोर्शन करायचं. मी नेहमी सांगेन, अरे मला ओम्स लॉ केसीएल वाचायची गरज आहे का? मला केसीएलचे क्वेश्चन मी सॉल्व्ह करू किंवा केव्हीएलची लूप लावत बसीन का मी? अरे नाही लावणार कधीच, कारण मला ऑलरेडी इतक्या वेळ येत आहे. तर तेच करण्यामध्ये काय अर्थ आहे? तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं तर जे येत नाहीये त्याच्यावर काम करा ना. आणि म्हणून म्हटलं की आम्ही सेम मार्क मला मिळत राहते प्रत्येक टेस्टमध्ये. अरे मिळणार सेम मार्क, कारण तू तुझं जे चुकतं त्याच्यावरच काम नाही केलं पुढच्या 2 दिवसामध्ये. ओके, ठीक आहे सर. तुम्हालाच कॉन्फिडन्स येणार सगळ्यांना की इथे जर माझं चुकलं आणि त्याच्यावर मी काम केलंय, तर तुमच्या मनात राहते की अरे तिथे चुकलेलं, आता यापुढे मी चुकून नाही देणार कारण त्याच्यावर वर्क केलंय. तो कॉन्फिडन्सच घेऊन तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये अटेम्प्ट करायला लागणार. तर मी पण सांगतो की पेपरमध्ये असे क्वेश्चन्स होते आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार की जे तुम्ही कधी पहिल्यांदा बघितलेले नाहीयेत किंवा आधी कधी सॉल्व्ह झाले नाहीयेत. पण देर इज अ हाय चान्स की एक्झाममध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील, कारण तुम्ही एकदा त्या फ्लो स्टेटमध्ये येऊन जाताना. सुरुवातीला ना असं होतं की पहिले 5-6 क्वेश्चन 7-8 क्वेश्चन सॉल्व्ह होतच नाही. भले इझी क्वेश्चन असं इझी टॉपिक असं तरी सॉल्व्ह नाही होणार, कारण तो आपण फ्लो स्टेटमध्ये आलेलो नसतो. तेव्हा एक्झामचं प्रेशर असं सगळ्यांना बघितलेलं असतं, जस्ट ट्रॅव्हल करून आलेलो असतो किंवा बराच वेळ अर्धा पाऊण तास तिथे बसून असतो एक्झाममध्ये, किंवा आपलं थंब इम्प्रेशन होत नसतं तिकडे, काही ना काहीतरी एरर येतो, किंवा तुमचं सिस्टीममध्ये नाव मिळत नसतं, किंवा दुसऱ्याच लॅबमध्ये तुम्हाला पाठवलेलं असतं. बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला टेन्शन येतं, पण नंतर एकदा तुम्ही हळूहळू एक सॉल्व्ह करा, थोडा कॉन्फिडन्स येईल. दुसरा सॉल्व्ह केला, 4-5 सॉल्व्ह केल्यानंतर जास्त कॉन्फिडन्स येईल. आणि नंतर जेव्हा एकदम शेवटच्या लास्टलाच राहील ना वेळ, शेवटचा अर्धा तास असताना किंवा शेवटच्या अर्धा तासातले पहिले 15 मिनिटं म्हणजे म्हणेन, तेव्हा 1.5 तासापासून ते पावणे 2 तासापर्यंतचा जो टाइम वगैरे असतो ना, तेव्हा तुम्ही तुमच्या पीक लेवलवर पोहोचलेले असतात. कारण शेवटच्या 15 मिनिटात परत पॅनिक होतो, राईट? त्यामुळे त्याच्या आधीची जी 15-20 मिनिटं असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पीक लेवलवर पोहोचलेले असतात. म्हणजे सगळं पूर्ण डोक्यात चालू असतं, सगळे फॉर्म्युला वगैरे काय आहेत ते. आणि तेव्हा मग तुम्ही हार्ड लेवलला पण किंवा एकदम म्हणजे कधी बघितले नाही असे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह होऊन जातात. मे बी लॉजिकली सॉल्व्ह होतात,
असं नाही की तुम्हाला ते येत आहे, पण तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन थ्रू असेल किंवा आय डोंट नो तेव्हा स्पार्क होतं काहीतरी की अरे नाही, हा अटेम्प्ट असू शकतो, अशा टाईपचं क्वेश्चन मला वाटतंय मी बघितलंय. तर ह्याच्यापैकी ऑप्शन एलिमिनेशन करून हे असू शकतं उत्तर, किंवा तिथे ते लॉजिक वापरलंय, सिमिलर लॉजिक इथे जाऊ शकते. तर पॉसिबिलिटी आहे असे क्वेश्चन सॉल्व्ह होण्याची. ओके ओके. हां ठीक आहे सर, थँक्यू. वेलकम. ठीक आहे, चलो विचारा. स्वरांजली. झालं तसं 1 तास झाला आपला. ज्यांनी विचारत आहे का कोणाचा अजून लास्ट? हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. मशीन्सवर मेनली कुठलं मेन फोकस करायचा? आणि ग्राफिकल जे जास्त जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ते कसे म्हणजे लक्षात ठेवायचे? ते लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही त्याचं वर्किंग समजलं तर तुम्हाला त्याच्यातून समजेल. जसं की येतं एक्झाम्पल स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीसी सिरीज मोटर. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला इनिशियली हाय टॉर्क लागतो, तेव्हा लो स्पीडवर तुमचा हाय टॉर्क मिळतो, राईट? त्यामुळेच तुझं ॲप्लिकेशन आहे की तुम्हाला ते हॉईससाठी वापरतात किंवा क्रेनसाठी वापरतात, की ते जेव्हा ट्रॅक्शनसाठी जिथे तुम्हाला हाय टॉर्कची इम्पॉर्टंट आहे. तर तो जो कर्व आहे तो तुमचा असाच मिळणार आहे की लो स्पीडवर माझा हाय टॉर्क, आणि जसं स्पीड वाढत जाईल तसा टॉर्क कमी होतोय. तर जर तुम्हाला त्याची फंक्शनॅलिटी माहिती असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवण्याची गरजच नाहीये ना, किंवा इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स असेल, कोणाची एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स असेल, किंवा काय बोलतो त्याला ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स असेल, शॉर्ट सर्किट असेल, तर हे मी सांगताना पण तसेच सांगितलं ना की हे वाढलं तर हे कमी होईल किंवा का होईल हे मी प्रूव्ह पण करून दाखवलंय. जर तुम्ही फक्त डोक्यात ठेवायला गेलात तर नाही समजणार. आता तुम्हाला आय ए वर्सेस आय एफ ची कॅरेक्टरिस्टिक्स दिली आहे, तर आय ए वाढल्यानंतर काय होतं किंवा आय एफ वाढल्यानंतर काय होतं, फ्लक्स वाढतो, मग स्पीड वाढतो का, किंवा अशा गोष्टी. ते जेव्हा तुम्ही ते जे एलिमेंट्स दिले एक्स एक्सिस वाय एक्सिसचे, त्याला जेव्हा तुम्ही फॉर्म्युलामध्ये रिपीट कराल, सॉरी, त्यावेळेला तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवणं सोपं पडेल. नाहीतर जर फक्त असंच लक्षात ठेवायला गेलं तर नाही होणार. आणि इम्पॉर्टंट टॉपिक विचारायचं ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर इंडक्शन मशीन आणि डीसी मशीनचा ॲटलिस्ट शंट पार्ट तरी. पण डीसी मशीन मी सगळंच म्हणेन, पण ॲटलिस्ट शंट पार्ट तरी. सिंक्रोनस फॉर टायमिंग स्किप केलं जर टाइम नसेल तर तरी चालेल, पण हे 3 टॉपिक तर करायचेच आहेत. ओके ठीक आहे, चलो एकदा. हॅलो सर. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो बोला. हां सर, म्हणजे सॉरी मी लेट जॉईन केलं. सर मला ॲक्च्युली विचारायचं होतं, म्हणजे टेक्निकल तर करायचंच आहे ॲट अँड हाऊ, पण नॉन टेक्निकलमध्ये आता म्हणजे आता डिस्कॉमला पण माझं तसंच झालं की नॉन टेक्निकलमध्ये टाइम मॅनेज नाही झाला व्यवस्थित, आणि माझा थोडा वीक पॉईंट कॉन्ट आहे. म्हणजे कॉन्ट मी घाबरते क्वेश्चन्सना अजून सुद्धा, म्हणजे आता परीक्षा 2 आठवड्यावर आली आहे तरी. तर मला तेच एक डाऊट होता की म्हणजे कॉन्टमध्ये माझं सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह होतं, बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात. म्हणजे मी काहीतरी एक थोडंसं स्ट्रॉंग करायचं ट्राय केलं कॉन्टमध्ये, आणि टाइम अँड वर्क मधले पण असे सिंपल जर आले फॉर्म्युला बेस तर सॉल्व्ह होतात. ओके. तर तेच मला एक भीती वाटते अशी मनात की चुकून त्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये गेली किंवा ठोकण्याच्या ह्याच्यामध्ये, तर असं तर मग मी काय अप्लाय केलं पाहिजे, असं म्हणजे फक्त कॉन्टच्या बाबतीत मला स्पेसिफाय विचारायचं होतं, नॉन टेक्निकलच्या बाबतीत खास करून. टेक्निकल सोडून. हे बघा, तुला त्याच्यामध्ये किती रिस्क घ्यायचे त्याच्यावर तुला ठरवायला लागेल. जर तुला 1-2च टुक्के मारायचे तर नकोच मारू मग, किंवा जर तुला एकदमच फारच कमी अटेम्प्ट होत असेल म्हणजे की 10 टुक्के मारायचे किंवा 5 टुक्के मारायचे, तर मारू शकते बिंदास. आता तू जी क्वांटची म्हणतेस ना, तर चॅटमध्ये पण सांगा सगळ्यांनी की क्वांटमध्ये कोणाची हालत चांगली आहे म्हणून, किंवा कोणाचे 8-9 मार्क येत आहेत का करेक्ट. आता तू लेट जॉईन केलेस ना, ह्याच्या आधीचे जे तू क्वेश्चन ऐकले सगळ्यांची क्वांटमध्ये हालत टाईट आहे. 2-3 मार्क 4 मार्क असेच मिळतात. तू एकटी नाहीयेस, सगळ्यांची सेमच कंडिशन. ओके, बघ चॅटमध्ये बघ, एक कर टाका, प्लीज एकमेकांना टाका. म्हणजे तुम्ही कसं माहितीये, तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे नाहीयेत. जे ऑनेस्ट आहे ते सांगा, म्हणजे बाकी सगळ्यांना पण कळेल की काय लेवलची सध्या चालली आहे प्रत्येकाची परिस्थिती. असं नाहीये की सगळे आत्ताच तुझ्याबद्दल सोबतच असं होतंय. सगळ्यांची सेम आहे कंडिशन क्वांटमध्ये. इव्हन माझी पण सेमच होती, किंवा जो पहिला आला असेल त्याची पण सेमच असणार आहे. कारण क्वांट थोडं टेन्शन मध्येच येतं, किंवा क्वांट बघून टेन्शन जातं, म्हणजे बघूनच घाबरायला होतं. तर क्वांटमध्ये रिस्क घेऊ शकतेस किंवा नाही रिस्क घेऊ शकते, ते ऑन द स्पॉट. शेवटी रिस्क घ्यायची पण ती पण ऑप्शन एलिमिनेशन थ्रूच करून घ्यायची आपल्याला, जे काय वाटतं ते. बाकी ऑन द स्पॉट ठरवा, आता काय सांगू मग. हे बघ, ऍटलीस्ट 3 ते 4 मार्क तरी स्कोर करायचा ट्राय करा. म्हणत 5, 6, 8. मी तर 5च्या वरती पण जायला म्हणत नाहीये. 5च्या वरती जायला गेलं तर कदाचित निगेटिव्ह मध्ये पण जाल, मार्क्स मध्ये. ठीक आहे, अटेम्प्ट नाही म्हणत, मार्क्स मध्ये म्हणणे सांगतो.
ठीक आहे सर, ओके. म्हणजे तसं सिम्प्लिफिकेशन आणि DI तर असतंच ना, म्हणजे क्वांटमध्ये 80% 90% तर क्वेशन्स ते येतात. येऊ शकतात. आतापर्यंत आलेले आहेत बऱ्याचदा. हां. ओके, ठीक आहे सर. हे जे सर्टन टॉपिक आहेत ना, चेतनने लिहिलं की नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, हां. DI, सिम्प्लिफिकेशन हे हक्काचे मार्क आहेत. तेवढे जरी करून आले तरी सफिशियंट आहेत ना. कशाला एकदम तुम्हाला मिक्सचर एलिगेशन मध्ये जायचंय. मिक्सचर एलिगेशन कधी कधी टफ येतं बऱ्याचदा. ठीक आहे सर, ओके. ओके. मग सगळे तेच म्हणतात 3-4 वाले. ठीक आहे, करा मग. करूया आता बॅकअप आपण. अभ्यासावर स्टडी करा. जर वाटलं तर आपण 1-2 हफ्त्यामध्ये एक्झामच होईल. नेक्स्ट संडेला किंवा सॅटर्डेला वगैरे आपण करू प्लॅन. तोपर्यंत तुम्हाला टेस्ट द्या. ऍटलीस्ट मिनिमम सांगेन 2 तरी टेस्ट द्या कमीत कमी या हफ्त्याभरामध्ये, सॅटर्डे पर्यंत तरी. तर तोपर्यंत म्हणजे तुम्हाला पण समजतील की काय काय डाऊट्स आहेत ते. ठीक आहे. मग 2-3 टेस्ट अटेम्प्ट करा. आणि आता जे आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड केली आहे तशी. नंतर वाटलं तर बघू शकता जे लिंक पॉईंट झाले ते. तुमचे डाऊट्स पण बरेचदा कव्हर झाले असतील. ठीक आहे. चलो फिर ऑल द बेस्ट. आणि पाठवत जा मला रिपोर्ट, स्क्रीनशॉट, स्कोर वगैरे किती येतात किंवा इम्प्रूव्ह होत असेल तर. मी बाकीच्यांना पण सांगेल, ग्रुपवर स्वतःहून टाकलं तरी काही हरकत नाहीये. जेणेकरून एकमेकांना पण तुम्हाला मोटिवेशन मिळेल, किंवा जर डिफिकल्ट असेल सगळेच की बाबा आमच्यासोबतच नाही सगळ्यांसोबतच सेम कंडिशन आहे. ठीक आहे. चलो फिर ऑल द बेस्ट अँड गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.